हालेलुया हालेलुया भले यीशु महाराज की जय, भले यीशु महाराज की जय, भले यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। प्रभु को धन्यवाद देते हैं। प्रभु आज हमें उपवास प्रार्थना में चौथे दिन भी लेकर आया। आणि देवाला धन्यवाद देते की आज चौथ्या दिवशी सुद्धा देवाने आपल्याला उपवास प्रार्थना घेऊन आला. परमेश्वर अच्छा है प्रियो। आणि देव चांगला आहे प्रियांनो. अब हम आज का वचन निकालेंगे। या आपण आजचं वचन काढूया. हम निकालेंगे गिनती अध्याय 12 आपण काढूया गणना अध्याय 12 और उसका 1 से 8 आणि त्याचं 1 ते 8 पर्यंत. 9 लिखा है लेकिन 1 से 8 है। आणि 1 ते 8 पर्यंत. नंबर्स चैप्टर 12 गणना अध्याय 12 1 to 8 आणि त्याचं 1 ते 8 पर्यंत. गिनती अध्याय 12 गणना अध्याय 12 उसका 1 से 8 तक। आणि त्याचं 1 ते 8 पर्यंत. मूसा ने कुशी स्त्री से साथ विवाह कर लिया था, इसलिए मरियम और हारून उसकी उस विवाहित कुशी स्त्री के कारण उसकी निंदा करने लगे। उन्होंने कहा, क्या यहोवा ने केवल मूसा ही से बात की है? क्या उसने हमसे भी बात नहीं की? उनकी ये बात यहोवा ने सुनी। मूसा पृथ्वी पर के रहने वाले सब मनुष्य से अधिक नम्र स्वभाव का था, इसलिए यहोवा ने एकाएक मूसा और हारून मरियम से कहा कि तुम तीनों मिलाप वाले तंबू के पास निकल आओ। तब ये तीनों निकल आए। तब यहोवा ने बादल के खंभे में उतरकर तंबू के द्वार पर खड़ा होकर हारून और मरियम को बुलाया। अतः वे दोनों उसके पास निकल आए। तब यहोवा ने कहा, मेरी बात सुनो, यदि तुम में से कोई नबी हो तो उस पर मैं यहोवा के दर्शन के द्वारा अपने आप को प्रकट करूंगा या स्वप्न में उससे बातें करूंगा। परंतु मेरा दास मूसा ऐसा नहीं है, तो वह मेरे सब घराने में विश्वास योग्य है। उससे मैं गुप्त रीति से नहीं परंतु आमने सामने प्रत्यक्ष होकर बातें करता हूँ, और वो यहोवा का स्वरूप निहारने पाता है। इसलिए तुम मेरे दास मूसा की निंदा करते हुए क्यों नहीं डरे? मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्यांनी कुशी लोकातील स्त्री बायको करून घेतली होती. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे, अहरोन व मरियम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे आले. परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन व मरियम यांना बोलावले. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही? हम प्रार्थना करें। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आके वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तू सहायता करना, करुणा दया रखना। वचन हम ध्यान से सुनने के लिए और उसका अर्थ समझने के लिए तू कृपा प्रदान करना। सबके मन को खोलना, कान को खोलना और प्रभु ग्रहण करने वाला हृदय देना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। प्रियो, हम यहाँ देखते हैं मूसा के विषय पर आणि प्रियांनो, आपण इथे मोशेबद्दल पाहतो और यहाँ हम स्वप्नों के बारे में भी देखते हैं। आणि आपण इथे स्वप्नाबद्दल सुद्धा पाहतो. पहला पॉइंट हमें यहाँ परमेश्वर आज सिखाता है कि हम हमारे प्रभु के दासों के अगेंस्ट बात नहीं करना चाहिए. आणि पहिला मुद्दा देव आपल्याला सांगत आहे की आपण आपल्या देवाच्या दासांच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे. मूसा की पत्नी जो सिपोरा थी वो मर गई आणि मोशेची जी पत्नी आहे सिपोरा ती मेलेली होती. और इसराइलियों के साथ कुशी लोग भी, मतलब इथोपियन लोग, जो अफ्रीकन लोग भी बाहर निकले हुए थे. आणि इस्रायली लोकांसोबत कुशी लोक म्हणजे जे आफ्रिकन लोक आहेत ते सुद्धा बाहेर निघालेले और गुलामी से, इजिप्शियन की गुलामी से बाहर निकले थे. आणि इजिप्शियनची जी गुलामगिरी आहे त्याच्यापासून ती बाहेर निघालेली. और हम देखते हैं मूसा ने कुशी स्त्री के साथ विवाह किया. आणि आपण पाहतो की मोशेने काय केले, एका कुशी स्त्री सोबत त्याने विवाह केला. इसीलिए मरियम और हारून उसके विरोध में बात करने लगे. आणि म्हणून आपण पाहतो की मरियम आणि अहरोन त्याच्या विरोधामध्ये बोलायला लागले, उसकी निंदा करने लगे. आणि त्याची निंदा करायला विरोध लागले. में बात करना यानी निंदा होती है. विरोधात बात करना, विरोध में बात करना यानी निंदा होती है. आणि विरोधामध्ये
बोलणं म्हणजे निंदा असते. और हम देखते हैं कि ये परमेश्वर ने सुन लिया। आणि आपण पाहतो या सर्व गोष्टी देवाने ऐकल्या. पर वो दोनों अपने कमरे में अपने तंबू में बातें कर रहे थे आणि ते दोघे जण स्वतःच्या तंबूमध्ये ते बोलत होते मोसेस के अगेंस्ट में। आणि मोशेच्या विरोधामध्ये. मरियम बड़ी बहन थी, आणि मरियम ही मोठी हारून मुलगी भी बड़ा होती. भाई था, आणि अहरोन सुद्धा मोठा भाऊ सबसे होता. छोटा मोसेस ही था। आणि सर्वात लहान हा मोशे होता. लेकिन फिर भी वो प्रभु का दास था। आणि तरी सुद्धा तो देवाचा दास होता. मरियम ने भले उसे संभाला था, आणि मरियमने भले त्याचा सांभाळ केलेला हारून होता. ने भी उसे संभाला होगा। आणि अहरोनाने सुद्धा त्याचा सांभाळ केला फिर असेल. भी आणि तरी सुद्धा हम देखते हैं कि अब मोसेस उनका भाई से भी बढ़कर अब वो प्रभु का एक दास हो गया। आणि प्रियंका आता आपण पाहतो की मोशे हा त्याच्या भावापेक्षा जास्त आता तो देवाचा दास बनलेला अब आहे. उन्हें मोसेस को एक परमेश्वर का दास होने के लिए प्रभु ने चुना है। आणि आता देवाने मोशेला त्याचा दास बनण्यासाठी निवडून घेतलेला और आहे. अब उसने परमेश्वर ने उसके द्वारा मिस्रियों की गुलामी से इस्राएलियों को बाहर निकाला है। आणि आता देवाने काय केलं की इस्रायली लोकांना मिस्री लोकांच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. तो फिर अब उन्हें उनका एक अगुवा है वो, आणि मग आता तो त्यांचा एक पुढारी आहे वो उनमें ऊंचे स्थान पर है, आणि तो त्यांच्यामध्ये उंच पदावर परमेश्वर का आहे चुना हुआ पात्र है। आणि देवाचं निवडलेलं पात्र आहे. इसलिए उसकी बड़ी बहन होने दो या बड़ा भाई होने दो या माँ होने दो या पिता होने दो, उसे एक प्रभु का दास होने के नाते क्या करना है, आदर देना है, रिस्पेक्ट देना है। आणि मग त्याची मोठी बहीण असू द्या, मोठा भाऊ असू द्या किंवा त्याचे आई वडील असू द्या, परंतु तो आता देवाचा दास आहे. आई वडिलांना सर्वांनी त्याला आदर द्यायचा आहे. यीशु मसीह की माँ जब यीशु मसीह कलवरी क्रूस, जब तक यीशु मसीह सेवा में नहीं उतरे तब तक वो अपनी माँ का ख्याल किया, मम्मी करकर माँ बोलकर उसका आदर दिया। आणि जोपर्यंत येशू ख्रिस्त हा सेवेमध्ये नाही उतरला त्याने काय केलं, तिच्या आईला सन्मान दिला, आदर दिला. लेकिन इसका मतलब नहीं कि वो आदर करना छोड़ दिया, लेकिन जब वो कलवरी क्रूस पर मर रहा था, आणि याचा अर्थ असा नाही की त्याने आदर करण्यानंतर सोडून दिला, परंतु जेव्हा तो वधस्तंभावरती मरत होता तब उसने उसे स्त्री बोलकर संबोधन किया। आणि तेव्हा त्याने काय केलं, तिला स्त्री म्हणून क्योंकि वो संबोधन एक केलं. यीशु ये परमेश्वर की सेवा कर रहा था, उस समय वो प्रभु का सेवक था और वो प्रभु की योजना पूरी कर रहा था। आणि कारण परमेश्वर तेव्हा तो देवाचा सेवक होता आणि तो देवाची योजना तिथे पूर्ण करत उस होता. समय वो उसका बेटा नहीं, उस समय वो एक परमेश्वर का पुत्र जो मनुष्य के लिए मरने के लिए आया था और वो काम कर रहा था, उद्धार करता था। आणि त्यावेळेला तो तिचा मुलगा नव्हता, परंतु तो देवाचा पुत्र होता आणि लोकांचं तारण करण्याचं काम तो तिथे करत होता. इसीलिए उसने कहा, हे स्त्री, वो तेरा बेटा है। आणि म्हणून तो म्हणाला की हे स्त्री हा तुझा मुलगा आहे. तो हम ये बात देखते हैं कि जब भी सेवक, जब प्रभु का कोई भी चुना हुआ पात्र होता है, आणि आपण ही गोष्ट पाहतो की जेव्हा सेवक जो देवाचं निवडलेलं पात्र तो असतो, उसके घर वाले उससे बड़े हो, उम्र में बड़े हो या कोई भी बड़ा रिश्ता हो, लेकिन उसके घर वालों ने क्या करना चाहिए, वो एक अभी चुना हुआ सेवक है, चुना हुआ पात्र है, प्रभु की सेवा कर रहा है, इसलिए उसे रिस्पेक्ट देना, उसे प्रभु का सेवक बोलकर मान देना जरूरी है। आणि त्याच्या घरातली जी लोक आहेत ती वयामध्ये त्याच्यापेक्षा मोठी आहेत किंवा नात्यामध्ये सुद्धा मोठी आहेत आणि तरी सुद्धा हा देवाचा निवडलेला पात्र आहे, देवाचा सेवक आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, त्याला आदर दिला पाहिजे. तो ये बात हम यहाँ देखते हैं आणि ही जी गोष्ट आहे ती आपण इथे तो पाहतो. हम यहाँ देखते हैं सबसे बड़ी बात तो मरियम और हारून बड़े थे, आणि आपण सर्वात पहिली गोष्ट पाहतो की मरियम आणि अहरोन हे त्याच्यापेक्षा मोठे मोसे होते से बड़े भाई बहन थे, आणि मोशेचे ते मोठे भाऊ बहीण होते. लेकिन फिर भी उस समय भाई बहन से भी रिश्ता कौन सा था, आत्मिक रिश्ता जो बड़ा था, क्योंकि वो उनका अगुवा था। आणि तरी सुद्धा भाऊ बहिणीपेक्षा मोठं नातं होतं की तो एक आत्मिक रीतीने त्याचा एक पुढारी होता वो प्रेरित था आणि तो प्रेषित होता. और इसीलिए उसकी निंदा करना ये परमेश्वर को बिल्कुल अच्छा नहीं लगता। आणि म्हणून त्याची निंदा करणं हे देवाला बिलकुल नाही आवडलं. इसलिए प्रियो, हम देखते हैं कि तीनों को ऐसा कहा, मरियम को, मोसेस को, हारून को, तीनों को मिलाप वाले तंबू के पास, यानी जहाँ परमेश्वर मिलता है, परमेश्वर जहाँ मिलता है, उन तीनों को सामने लाया गया। आणि म्हणून नंतर आपण पाहतो की त्या तिघांना सुद्धा दर्शन मंडपाकडे म्हणजे जिथे देव त्यांना भेटण्यासाठी येतो त्या जागेवरती देवाने त्यांना बोलावून और घेतलं. उन मिलाप वाले तंबू के ऊपर जब परमेश्वर उतर आया तो उसने क्या किया, हारून और मरियम को अपने पास बुलाया। आणि जेव्हा दर्शन मंडपावरती जेव्हा देव उतरून आला तेव्हा त्याने काय केलं, अहरोन आणि मरियमला स्वतःच्या जवळ बोलवलं और कहा कि मेरी बात सुनो, आणि सांगितलं की तुम्ही माझा शब्द ऐका. यदि तुम में से कोई नबी हो, आणि जर तुमच्यापैकी कोणी संदेष्टा आहे हाँ, तो मैं दर्शन देकर बात करता हूँ। आणि मी त्याला दृष्टांतामध्ये प्रगट होतो हाँ, अगर या फिर मैं स्वप्न के द्वारा उससे बात करता आणि हूँ, किंवा स्वप्नाच्या द्वारे मी त्याच्यासोबत बोलत तो असतो. परमेश्वर यहाँ बताता है कि परमेश्वर बात करता है। आणि देव हे सांगत आहे की देव बोलत असतो. परमेश्वर उसके दासों के साथ, उसके लोगों के साथ बात करना पसंद करता है। आणि देवाला त्याच्या दासांसोबत त्याच्या लोकांसोबत बोलणं हे देवाला
आवडतं डायरेक्ट बात करता है। आणि तो डायरेक्टली बोलतो. मोजेस एक अच्छा प्रभु का दास है, इसलिए आमने सामने बात करता है। आणि मोशे हा चांगला देवाचा दास आहे आणि म्हणून देव त्याच्या समोरासमोर बोलायचा. आज भी संसार में मोजेस के जैसे बहुत सारे प्रभु के दास हैं जो यीशु उनसे मिलने आता है और आमने सामने बैठकर बात करते हैं। आणि आजच्या जगामध्ये खूप सारे असे दास आहेत आणि प्रभु येशू त्यांना भेटायला येतो आणि समोरासमोर त्यांच्यासोबत बोलतो. ये बात मैंने बहुत सारे लोगों की गवाहियाँ सुनी है। बहुत से लोग जब अपना प्रीचिंग करते हैं उस समय वो कहते हैं तो मुझे वो सुनकर मैं आज वो बता सकती हूँ कि आज भी यीशु आता है और अपने दासों के साथ आमने सामने बात करता है। आणि खूप सारे जे देवाचे दास आहेत ते प्रचार करतात आणि देवा ही गोष्ट सांगतात आणि म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की आजही जे देव आहे तो स्वतः काय करतो लोकांवरती प्रकट होऊन त्यांच्या समोरासमोर बोलतो. लेकिन आज भी ऐसे बहुत से प्रभु के दासों को ऐसा सौभाग्य नहीं हुआ है। आणि अजूनही काही असे देवाचे दास आहेत ज्यांना हे सौभाग्य प्राप्त नाही कलीसिया में झाले. आने वाले लोगों को ये सौभाग्य नहीं मिला है, आणि मंडळीमध्ये येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे सौभाग्य नाहीये. इसलिए वो दो प्रकार से बात करता है। आणि म्हणून तो दोन प्रकारच्या द्वारे एक बोलतो. है स्वप्न आणि पहिला आहे स्वप्न और दूसरा है दर्शन। आणि दुसरा आहे दृष्टांत. स्वप्न परमेश्वर की ओर से भी होता है और शैतान की ओर से भी होता है। आणि जे स्वप्न आहे ते देवातर्फे सुद्धा असतं आणि शैतानातर्फे सुद्धा तो असतं. जो अच्छे स्वप्न होते हैं जिसमें भविष्यवाणी हो या कुछ आगे की होने वाली योजनाएं हो या जिसमें तुम्हारा कोई गलती आप लोगों ने किया है उसके विषय पर सुधार लाने की बातें हो, तो ये सारे स्वप्न परमेश्वर की ओर से होते हैं। आणि जे स्वप्न देवाकडून असतात त्याच्यामध्ये देव काय करतो की पुढे होणाऱ्या गोष्टी आपल्यावरती प्रकट करतो किंवा कोणती चुकी जर केलेली आहे ती गोष्ट सुद्धा देव त्या स्वप्नामध्ये दाखवतो. लेकिन अगर व्यभिचार की स्वप्न, आणि जर व्यभिचाराचे स्वप्न भयंकर डरावनी स्वप्न आणि भयंकर किंवा या भीतीदायक भरमाने स्वप्न वाले स्वप्न आणि किंवा भरवाने वाले फटकवणारे या स्वप्न पाप में गिराने वाले स्वप्न, आणि पापामध्ये पाडणारे तो ये स्वप्न सारे शैतान की ओर से होते आणि हैं। हे सर्व स्वप्न जे आहे ते शैतानातर्फे इसलिए असतात. सारे स्वप्न जो हमें आते हैं उस पर हमें विश्वास नहीं करना। आणि म्हणून जे काही आपल्याला स्वप्न पडतात त्या सर्व स्वप्नांवरती आपल्याला विश्वास नाही कभी ठेवायचा. कभी ज्यादा गलत बात सोचने से भी बुरे स्वप्न आ जाते हैं। आणि कधी कधी जास्त आपण चुकीचा विचार करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा चुकीचे स्वप्न आपल्याला पडतात. इसीलिए प्रियो बहुत जरूरी है, तो प्रभु हमें स्वप्न देता है, स्वप्न देने के लिए वो हमें नींद देता है। आणि म्हणून प्रियानो देव आपल्याला स्वप्न देतो आणि स्वप्न दाखवण्यासाठी तो आपल्याला झोप सुद्धा मनुष्य देतो. जब सोते हैं तब उन्हें स्वप्न देता है, आणि मनुष्य जेव्हा झोपतात तेव्हा देव त्यांना स्वप्न देतो स्वप्न के द्वारा बात करता है। आणि स्वप्नाच्या द्वारे देव त्यांच्यासोबत बोलतो. तो इसलिए प्रियो हमने जैसे देखा था कि वो अपने लोगों का रक्षण करने के लिए परमेश्वर क्या करता है, बात करता है, स्वप्न के द्वारा बात करता है। आणि म्हणून प्रियानो जसं आपण पाहिलेलं की देव त्याच्या लेकरांचं रक्षण करण्यासाठी देव स्वप्नामध्ये बोलतो. जैसे लाबान के साथ बात किया था, आणि जसं लाबानासोबत बोललेला है ना, वो याकूब का दुश्मन था, मतलब मामा था, लेकिन अभी वो बुराई करने जा रहा था। आणि तो याकूबाचा मामा होता तरी सुद्धा तो वाईट अभिमलेख. करायसाठी चाललेला अभिमलेख. वो एक राजा था, उसने सारा को रख लिया था, इसलिए परमेश्वर ने स्वप्न में उसे डराकर उसे डांटा और उसको गलत काम करने से रोका। आणि तो राजा होता आणि त्याने सारेला स्वतःजवळ ठेवलेलं होतं आणि म्हणून देवाने त्याला स्वप्न दाखवलं आणि त्या स्वप्नामध्ये देवाने त्याला योग्य मार्गदर्शन केलं. परमेश्वर एक ही प्रकार के स्वप्न दिखाकर भिन्न भिन्न उसके मीनिंग रहता है, ऐसा स्वप्न भी दिखाता है। आणि देव एकच प्रकारचं आपल्याला स्वप्न पाडतो परंतु त्याचे जे अर्थ आहे ते वेगवेगळे असतात आणि असं स्वप्न सुद्धा देव आपल्याला परमेश्वर दाखवतो. आपके लिए क्या योजना, आप आगे क्या करोगे, उसके विषय पर परमेश्वर स्वप्न के द्वारा भविष्यवाणी करता है। आणि पुढे जाऊन तुमच्यासाठी काय योजना आहे, पुढे जाऊन तुम्ही काय कराल, या सर्व ज्या गोष्टी आहेत देव स्वप्नामध्ये भविष्यवाणी करतो. परमेश्वर की क्या योजना है, परमेश्वर इस पृथ्वी पर क्या करने वाला है, कौन सी विपत्ति गिराने वाला है, क्या होने वाला है, ये भी सारी बातें कभी कभी परमेश्वर स्वप्न के द्वारा हमें बताता है। आणि देवाची काय योजना आहे किंवा या पृथ्वीवरती कोणती विपत्ती येणार आहे या सर्व गोष्टी जे स्वप्नामध्ये आपल्याला और दाखवतात. परमेश्वर का वचन यूहन्ना अध्याय 15 में लिखा है कि आप अब से तुम मेरे दास नहीं परंतु मित्र हो। आणि आपण योहान अध्याय 15 वचनामध्ये वाचतो की देव आपल्याला म्हणतो तू आजपासून माझा दास नाही परंतु तू माझा मित्र आहे. तो इसीलिए मैं आज से तुम्हें सब बातें बताऊंगा। आणि म्हणून आजपासून सर्व गोष्टी मी तुझ्यावरती आगे प्रकट होने करेन. वाले पिता से मैं जो कुछ सुनूंगा वो तुम्हें बता दूंगा आणि पित्याकडून जे काही मी ऐकतो ते तुम्हाला तुमच्यावरती प्रकट करेन. और वो तुरंत जल्दी पूरे हो जाते हैं। आणि ते लगेचच पूर्ण होतील. इसलिए स्वप्न एक गिफ्ट है आणि म्हणून स्वप्न हे एक दान आहे जिसे परमेश्वर स्वप्न में आकर हमसे बात करता है। आणि ज्याच्याद्वारे देव आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्यासोबत देव बोलतो. यशायाह में प्रभु का वचन कहता है आणि यशामध्ये देवाचं वचन आपल्याला कि सांगतं मैं आगे होने वाली बातें तुम्हें प्रकट करूंगा। आणि पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मी तुझ्यावरती प्रकट करेन. हाँ, जो गुप्त बातें हैं वो मैं तुझ पर क्या करूंगा, प्रकट करूंगा। आणि ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुझ्यावरती प्रकट करेन. आइज़ाया 43 में लिखा है, आणि यशायाह 43 मध्ये दिलेला देखो आहे. मैं नई बातें करता हूँ आणि पहा मी नवीन गोष्टी करत और आहे उससे मैं तुम्हें
अनजान नहीं रखूंगा। आणि त्यापासून मी तुला अज्ञान ठेवणार मैं नाही. तुम्हें वो सब बातें बताऊंगा। 19 वचन आणि 19 वचन 43 का 19। आणि 43 ते 19. तो वो हमें कोई बात हमसे छुपाना नहीं चाहता। आणि तू कोणतीच गोष्ट आपल्यापासून लपवायची इच्छा जैसे ठेवत एक नाही. मित्र दूसरे मित्र को कैसे सब बताता है आणि जसा एक मित्र दुसऱ्या मित्राला सर्व गोष्टी सांगतो और बताता है देख मैं कल इधर जाने वाला हूँ, आणि तो सांगतो की बघ मी उद्या इथे कल जाणार मेरा आहे. इंटरव्यू है आणि उद्या माझा इंटरव्ह्यू और आहे इंटरव्यू में मैं जाऊंगा, आणि इंटरव्ह्यू मध्ये मी जाईल कल मैं ट्रेन से जाने वाला हूँ, आणि उद्या मी ट्रेनने जाणार आहे मेरे जीवन में ऐसा हुआ। आणि माझ्या जीवनामध्ये तो असं जैसे झालं. एक मित्र दूसरे मित्र को बताता है आणि जसा एक मित्र दुसऱ्या मित्राला प्रत्येक गोष्टी सांगतो वैसे ही प्रियो यीशु भी हमसे स्वप्न के द्वारा आज कल क्या होने वाला है, परसों क्या होने वाला है, वो हमें दिखाता है। आणि त्याच रीतीने प्रियांनो प्रभू येशू सुद्धा स्वप्नाच्या द्वारे उद्या काय घडणार आहे या सर्व गोष्टी आपल्यावरती प्रगट करत तो असतो हमसे छुपाता नहीं। आणि तो आपल्यापासून लपून नाही इसीलिए ठेवत. चर्च में आने वाले कुछ लोगों के जो स्वप्न सच्चे होते हैं आज उसी दिन, कल ही या परसों 2-3 दिन में या उसी हफ्ते में पूरे होते हैं, वो परमेश्वर उनसे कुछ बातें छुपाना नहीं चाहता है। उन्हें उनसे चाहता है कि वो जाने, उसके लिए प्रेयर करे, या फिर पूरा होने वाला है। जैसे उदाहरण के तौर पर जब ही शाऊल राजा को इसको दावीद को मारने वाला था, आणि जेव्हा शाऊल हा दाविदाला मारणार होता योनाथन ने क्या किया, आणि योनाथानाने काय केलं दावीद के पास आया, आणि तो दाविदाजवळ कहा, गेला मेरा बेटा तेरे विरोध में है, आणि त्याने सांगितलं की माझे पिता तुझ्या तुझे विरोधात मारने वाला आहे है, आणि तुला तो मारून टाकणार जा. आहे आणि तो पळून जा. भाग जा. आणि तो पळून जा. दावीद भाग गए। आणि दावीद हा पळून तो गेला. वैसे ही पर यीशु मसीह भी एक मित्र की नहीं स्वप्न में बताता है आज कल झगड़ा होने वाला है, आणि तसंच येशू ख्रिस्त सुद्धा एका मित्राप्रमाणे तो सांगतो की उद्या भांडण होणार आहे इसलिए तू क्या कर, आणि म्हणून तू इस काय कर परिस्थिति से बच। आणि या परिस्थितीपासून तू तो वाच. परमेश्वर बहुत लोगों को, जैसे मैं उदाहरण तौर पे बताती हूँ, अनिता को सपना पड़ा था कि कोई मक्खी आके उसके गाल पे काटी, आणि अनिताला तिचं स्वप्न पडलेलं की एक माशी येऊन त्याच्या गालावरती ती चावली हाँ, और गाल बहुत बड़ा हो गया। आणि तो जो गाल आहे तो सुजला. तो मैंने कहा देख कोई ना कोई हानिकारक जीव जंतु तो तुझे काटेगा, या फिर हो सकता है तेरा जो एरिया है बहुत झगड़ालू एरिया है, शायद कल कुछ ऐसा होगा जिससे तुझे थप्पड़ मिलेगा, तो उससे कारण तेरा मुंह बहुत बड़ा हो जाएगा। आणि मी त्यांना सांगितलं की कोणता तरी हानिकारक जीवजंतू आहे तो तुला येऊन चावेल किंवा तुझ्या एरियामध्ये असं काहीतरी होईल की ज्याच्याद्वारे तुला चापट मिळेल बच के दे। आणि वाचून राहा. तो उसने क्या किया, काम से लेट ही आई, आणि त्यांनी काय केलं की त्या कामावर उशीर आल्या काम से लेट आई तब तक इधर झगड़ा हो गया, आणि कामावर त्या उशीर आल्या आणि तोपर्यंत इथलं आपस में मारा मारिया हो, आणि आपसामध्ये मारामारी झाली. पूरा जब मिट गया तब वो आई, आणि पूर्ण जीवन मिटून गेले तेव्हा ते आल्या बोले अच्छा हो गया मैं बच गई। आणि त्या म्हणायला लागले की चांगलं झालं मी वाचली. तो आपको समझ में आया, आणि तुम्हाला परमेश्वर समजलं? हमें एक मित्र की नहीं हमें चेतावनी देता है। आणि देव सुद्धा एका मित्राप्रमाणे तो आपल्याला चेतावणी देतो. उसने बहुत सारे, आप लोग में से बहुत लोगों के बारे में उसने सपने देखे, आणि त्याच्यापैकी खूप सारे लोकांबद्दल त्यांनी स्वप्न पाहिलेली तुरंत आहेत. आती है, बताती है ऐसे ऐसा, हम उसे तोड़ देते, प्रार्थना करते, क्योंकि बाइबल में क्या लिखा है, जब परमेश्वर हमें कुछ बताता है तो हमें क्या करना है, प्रेयर करना है, उसे स्वप्न को तोड़ देना है, ऐसा न हो करके उसके लिए जागरूक रहने के लिए बताता है। आणि बायबल आपल्याला काय सांगतं की जेव्हा एखादी वाईट गोष्ट आपल्याला स्वप्नामध्ये दिसते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थनेमध्ये तोडून टाकायचं आहे. तो इसलिए प्रियो स्वप्न ये एक ऐसा लास्ट पॉइंट है कि जो परमेश्वर कल क्या होने वाला है, परसों क्या होने वाला है, अब इस हफ्ते में क्या होने वाला है, एक फ्रेंड जैसे एक मित्र को बताता है वैसे वो स्वप्न में उसके साथ बात करता है। आणि स्वप्न हा जसा एक लास्ट मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये देव काय करतो की उद्या काय होणार आहे, तुझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे, या प्रत्येक गोष्टी तो आपल्याला एका मित्राप्रमाणे आपल्यावरती प्रगट करतो. तो इसलिए प्रियो परमेश्वर की ओर से जो सपने होते हैं वो एक चेतावनी होते हैं, बचाने के लिए होता है, रक्षा के लिए रहता है। एक मित्र जैसे दूसरे मित्र को बचाता है, उसके लिए वो स्वप्न के द्वारा बताता है। आणि म्हणून प्रियांनो देवाकडून जे स्वप्न असतं ते एक चेतावणी असते आणि ते आपल्याला वाचवण्यासाठी असतं. आणि जसा एक मित्र दुसऱ्या मित्राला वाचवत असतो त्याच रीतीने आपला देव सुद्धा आपल्याला तो वाचवतो. स्वप्न एक भविष्यवाणी है, आणि ती जी स्वप्न आहे ती भविष्यवाणी आहे आगे होने वाली बातें हैं, आणि पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत जिसके कारण हम जागृत होते और हम आशा रख सकते हैं। आणि ज्याच्याद्वारे आपण जागृत होतो आणि त्याच्याद्वारे आपण आशा ठेवू शकतो. तो यहाँ परमेश्वर भी खुद बात करता है कि परमेश्वर स्वप्न के द्वारा बात करता है। आणि ते देव सुद्धा स्वयं सांगत आहे की तो स्वप्नाच्या द्वारे बोलतो. इसलिए हर स्वप्न को मतलब चेक करो, हर स्वप्न की परमेश्वर से है या नहीं है। आणि म्हणून जेव्हा तुम्हाला स्वप्न पडतं तेव्हा स्वप्नाला तुम्ही पाहता की ते देवाकरते आहे की नाही. वापस हमारी गिनती अध्याय में जाएंगे, हमारा ये सेक्शन कंप्लीट करेंगे मोसेस का। इसलिए प्रियो हम देखते हैं कि जब परमेश्वर ने उनको सामने लाया, उन्हें डांटा, उन्हें कहा कि तुम मूसा की निंदा करने के लिए क्यों नहीं डरे। आणि म्हणून प्रियांनो जेव्हा देवाने त्यांना समोर बोलवलं तेव्हा देवाने त्यांना ओरडला आणि ते म्हणाले की
का घाबरला और नाही इसीलिए क्यों नहीं डरे? आणि का नाही घाबरला क्योंकि शिक्षा नहीं मिली थी। आणि कारण त्यांना शिक्षा मिळाली नव्हती। है ना? जब तक कुछ परमेश्वर मारेगा नहीं या कुछ उस व्यक्ति के कारण कुछ नुकसान होगा नहीं, तब तक इंसान के अंदर डर आता नहीं। आणि जोपर्यंत देव मारत नाही किंवा त्या व्यक्तीच्या द्वारे काहीतरी नुकसान होत नाही तोपर्यंत व्यक्तीच्या आतमध्ये भीती येत नाही। बाइबल में ऐसा लिखा है, आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे सगोपदेशक में लिखा है आणि उपदेशामध्ये दिलेलं आहे कि मनुष्य पाप पर पाप क्यों करता है मालूम? आणि मनुष्य हा पापावरती पाप का करत राहतो क्यों? आणि का? हाँ, उसको शिक्षा नहीं मिली, उसको ऐसा लगता है कि अरे परमेश्वर भी मेरे जैसा ही है, आणि त्याला शिक्षा नाही मुझे कुछ हुआ मिळाली क्या? आणि मग काय झालं का? मैंने इतना कुछ किया, मुझे कुछ हुआ? आणि एवढं काही केलं तर तुम्हाला काही झालं कुछ का? नहीं हुआ। आणि काहीच नाही झालं इसीलिए उसे और भी पाप करने के लिए हियाव मिलता है। आणि म्हणून त्याला आणखी पाप करण्यासाठी त्याला हिंमत मिळते। तो इसीलिए वो क्या करता है, अपने ऊपर और भी बड़ी विपत्ति लाता है उसको। आणि मग तो काय करतो, त्याच्या विरोधामध्ये तो आणखी एक मोठी विपत्ती घेऊन येतो। आठ अध्याय निकालो, 8वां अध्याय 8 अध्याय निकालो और उसका 11 पद। आणि त्याचा 11 दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही। हाँ, बुरे काम को जल्दी से दंड की आज्ञा भी फुर्ती से नहीं दी जाती है। पहले कैसे? पहले परमेश्वर जब भी कुछ बुरा होता था तुरंत दंड देता था आणि पहिले कोणी वाईट केलं तर देव लगेच त्याला दंड द्यायचा तुरंत शिक्षा मिलती थी। आणि लगेच त्याला शिक्षा जो मिळायची। कोई व्यभिचार कर रहा है, आणि जेव्हा कोणीतरी व्यभिचार करत आहे पूरे उसकी सजा सभी उस समूह में रहने वाले लोगों को, कबीले में रहने वाले लोगों को मिल जाती थी। आणि त्याची जी शिक्षा आहे पूर्ण त्या कबिल्यामध्ये किंवा तमूमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना ती मरी मिळायची। फैल जाती थी आणि मरी कोसळून और जायची। लोग धड़ाधड़ मर जाते थे। आणि लोक धडाधड 23,000 आणि 23,000 ऐसा करके बहुत सारे लोग मर जाते थे। आणि अशी रीतीने खूप सारी पाप लोकं किसी एक ने मरून किया। जायची। आणि पाप कोणी एकाने केलेलं आहे। वो सोने की ईंट और चांदी का कुछ थोड़ा बहुत कुछ लिया था और एक लाल कपड़ा चोरी किया था। आकान चोरी किसने किया था? आणि चोरी कोणी केलेली होती? उसने। आणि त्याने। युद्ध में कौन हारे? आणि युद्धामध्ये कोण कितने हरले मर गए? आणि किती मेले? तो गलती किसने की थी? आणि जो कोणी आकान केली ने। आणि सजा आकाने। किसी और को भी मिली। आणि जी शिक्षा आहे ती कोणा दुसऱ्याला सुद्धा मिळाली। तो ये बात भी हम देखते हैं कि पहले कैसे परमेश्वर तुरंत शिक्षा देता था, इसलिए लोग डरते थे। आणि या गोष्टी आपण पाहतो की देव हा लगेचच पहिले ताडना करायचा आणि म्हणून लोकांमध्ये भीती होती। तो लोग डरने के कारण क्या करते थे? नको नहीं चाहिए, डर जाते थे। आणि लोक घाबरायचे आणि म्हणून ते लोक पाप करण्यासाठी नकार द्यायचे। लेकिन अब कैसे? अभी तुरंत दंड की आज्ञा नहीं होती। आणि आता लगेच दंडाज्ञा नाही होत। होती है क्या? आणि होते का? क्यों नहीं होती? आणि का नाही होत? हाँ, अभी अनुग्रह का काल है। आणि आता कृपेचा काळ यीशु आहे। आया, आणि येशू आला। यीशु हमारे लिए मर गया आणि येशू आपल्यासाठी और मेला। हमारे लिए मरने के कारण आणि आपल्यासाठी मेल्याच्या द्वारे वो उसका लहू व्यर्थ नहीं जाना चाहिए। आणि त्याचं जे रक्त आहे ते व्यर्थ नाही गेलं पाहिजे। इसीलिए आणि वो म्हणून बलिदान व्यर्थ हो जाएगा अगर हम भी धड़ाधड़ मर जाएंगे तो। आणि जर आपण सुद्धा धडाधड जर मरायला लागलो तर त्याचं सुद्धा जे बलिदान आहे ते व्यर्थ होऊन तो जाईल। इसलिए बाइबल में लिखा है, रोमन्स चैप्टर 8 वर्स में 1 में लिखा है, जो कोई मसीह में है उस पर दंड की आज्ञा नहीं है। आणि म्हणून लोकांना स्वतः 8 त्याचे पहिल्या वचन दिलेलं आहे की जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे त्याच्यावरती दंडाज्ञा नाही। इसलिए दंड मतलब क्या? मृत्यु। आणि म्हणून दंड म्हणजे काय? इसलिए हमें मृत्यु नहीं मिलता, आणि म्हणून आपल्याला मृत्यू नाही लेकिन हमें मिळत ताड़ना की जाती है। आणि आपल्याला ताडना दिली इसलिए जाते। हमें
गाल में छाले आते हैं, आणि म्हणून आपल्या गालामध्ये छाले येतात आँख सूज जाता है, आणि जे डोळे आहेत गाल सुजतात गड़बड़ी आती है। आणि रांजणवडी येते। अगर हमने किसी को कुदृष्टि से देखा या बुरी नजर से या जलन से देखा, आणि जर आपण कोणाला जर वाईट नजरेने पाहिलं किंवा जर किसी के जळणीच्या बारे में नजरेने गलत पाहिलं बोला तो खाना खाते अच्छा मटन खाते खाते गाल भी काट लेते है ना। अरे अच्छा था, सब अच्छा था, कैसे गाल काटा है ना, गिर जाते हैं, आणि पडतो चोट लगती है, आणि लागतं सीढ़ी से स्लिप हो जाते हैं आणि सीडीवरून पडतो है ना, या फिर किधर भी कुछ नहीं है फिर भी नीचे गिर गए, आणि खाली काहीच नाही तरी सुद्धा पडतो परीक्षा में कम मार्क्स मिलेंगे, आणि परीक्षेमध्ये कमी मार्क्स भेटतात या फिर आज कोई भी काम, आणि किंवा वेगवेगळ्या अचानक धंधे पे हमला, आणि अचानक काम पे धंद्यावरती हमला, आणि कामावरती पैसे पे हमला, आणि पैशावरती हमला ये सब क्या है, आणि हे सर्व काय आहे ताड़ना है, आणि ताडणं आहे ये सारी ताड़ना है। आणि हे सर्व ताडणं आहे। कहीं ना कहीं हम गलत कर रहे हैं जिससे प्रभु खुश नहीं है, इसलिए प्रभु ताड़ना देता है। आणि कुठे ना कुठे आपण चुकीचं करत आहोत ज्याच्याद्वारे देव हा आनंदित नाही आणि म्हणून तो आपल्याला ताडणा देतो। अगर परमेश्वर से भी बढ़कर लोग काम को प्रथम स्थान दे रहे, धन को काम प्रथम स्थान दे रहे, धंधे को प्रथम स्थान दे रहे, तो परमेश्वर फिर क्या करता है, घर में बीमारियां अलाउ करता है, परमेश्वर नहीं देता है। परमेश्वर उस बीमारी की आत्मा जो दरवाजे पे बाहर खड़ी है वो बोलती है अभी तो जा सकता हूँ बिंदास, परमेश्वर बोलता है जा लेकिन मृत्यू नहीं देना। आणि जर लोक काय करतात देवापेक्षा जास्त त्यांचं जे प्रथम स्थान आहे त्यांच्या धंद्याला किंवा कामाला देतात तर देव काय करतो ते जे आजारपणाची आत्मा आहे त्याला परवानगी देतो। आत्माएं ताक में बैठी रहती है कि परमेश्वर को बोलती देख गलती किया जाओ, परमेश्वर बोलता नहीं 7 बार गिरेगा तो 8वीं बार शिक्षा देने को जा, 7 बार गलती करता है, 7 के बाद फिर परमेश्वर बोलता है ठीक है जा दंड देने के लिए जा, मृत्यू नहीं देना। आणि 7 वेळा चुकावतात आणि त्याच्यानंतर देव म्हणतो की जो आता त्याला दंडाने द्यायला जा परंतु तू मृत्यू देऊ नको। इसीलिए दंड की आज्ञा फुर्ती से नहीं होती, आणि म्हणून जी दंडाची जी आज्ञा आहे ती एकदम स्फूर्तीने नाही होत। फिर आगे म्हणून मानव पुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते। इसीलिए बुरा काम करने के लिए हमेशा आगे जाता है, बुरा काम करने के लिए आगे जाता है। आणि म्हणून नेहमी वाईट काम करण्यासाठी पुढे तो जातात। इसलिए प्रियो, तो परमेश्वर के वचन के अनुसार हम यहाँ देखते हैं ये डरे क्यों नहीं, क्योंकि इनको शिक्षा नहीं मिली थी। आणि देवाच्या वचनानुसार आपण पाहतो की लोक घाबरले का नाही, कारण यांना शिक्षा नव्हती मिळाली। इसलिए परमेश्वर का कोप भड़का 9 वचन में, आणि म्हणून देवाचं जे कोप आहे ते 9व्या वचनामध्ये भडकलं। और फिर आणि मग त्याच्यानंतर परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला, तंबूवरून मेघ निघून गेला, तो इकडे मरियम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली। मरियम कैसी हो गई, ओडित हो गई, पूरी व्हाइट 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 पूरी हो गई, है ना। और फिर अहरोनाने मरियमकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले। वो डर गया, उसने जैसे देखा मरियम पूरी हो गई वो डर गया। फिर तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, माझा प्रभू, आम्ही मूर्खपणाने वागून पालन तुरंत केले झुक आहे। गया मोसेस के सामने, तुरंत झुका, तुरंत। कहीं ऐसा ना हो कि वो जैसे वो कोड़ी हो गई ये भी कोड़ी हो जाएगा, शिक्षा मिलेगी। इसीलिए पैर पे झुका, माफी मांग लिया। फिर त्याचा दोष आमच्यावर ठेवू नकोस। अभी मोसेस ने कोई प्रार्थना किया था क्या, कुछ बोला था क्या? आणि मोशेने काही बोललेला होता का? नहीं, लेकिन परमेश्वर न्यायी परमेश्वर है, हमारा परमेश्वर हमारे मध्य में है। अभी इसराइलियों के मध्य में परमेश्वर है, आणि इस्रायली लोकांच्या मध्ये देव आहे, है ना। तो वैसे हम मसीहों के मध्य में यीशु मसीह है, आणि त्याच रीतीने आपल्या ख्रिस्ती लोकांच्या मध्ये प्रभू येशू इसलिए आहे। हम जागरूक रहें। आणि म्हणून आपण सुद्धा जागृत राहिलं हम पाहिजे। किसी के भी विषय पे बात करने के लिए, किसी के भी बारे में बात करने के लिए ख्याल से बात करना परमेश्वर को एक मसीह दूसरे मसीह की निंदा करता है, अच्छा नहीं लगता है। आणि म्हणून आपण कोणाच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे, कारण जेव्हा एक ख्रिस्ती जेव्हा दुसऱ्या ख्रिस्तीच्या विरोधामध्ये बोलत असतो आणि ही जी गोष्ट आहे ती देवाला बिलकुल नाही आवडत। इसलिए बी केयरफुल। आणि म्हणून काळजीपूर्वक राहा। तो आज चौथे दिन में परमेश्वर स्वप्न के साथ साथ प्रभु आपको ये भी सिखाता है, प्रभु के दासों की निंदा मत करो। आणि चौथ्या दिवशी आज ते स्वप्नाबद्दल आणि देव तुम्हाला आणखी ही गोष्ट सुद्धा शिकवतो की तुम्ही देवाच्या दासाची निंदा करू नका। खास करके वो प्रभु के दास जो आपको अगुवाई किया, आपको मिस्र देश से बाहर निकाला, प्रभु के पास लेकर आया, कनान देश में लेकर आया, यानी इस संसार से आपको मसीह के राज्य में लाया। एटलीस्ट
आपका जो सियोन चर्च का जो प्रभु के सेवक है, प्रभु का दास है, प्रेरित है, उनकी हमें निंदा नहीं करनी है। आणि खास करून त्या दासांची जे दास आहेत जे तुमच्यावरती पुढारी करतात आणि ज्यांनी तुम्हाला मिस्र देशातून म्हणजे या जगाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे त्या दासांची उनकी तो नहीं करनी चाहिए। आणि त्यांची आपण नाव आप उन्हीं के द्वारा बचाए गए, आणि कारण तुम्ही त्यांच्याद्वारेच वाचवले उन्हीं के गेले द्वारा मसीह को जानते हो, आणि त्यांच्याद्वारेच तुम्ही ख्रिस्ताला ओळखता इसीलिए आप उनकी निंदा करना, उनके अगेंस्ट में अपने घर में बात करना या उनके आपस में कुड़कुड़ाना ये नहीं करना। आणि मग त्यांच्या विरोधामध्ये बोलणं किंवा त्यांची निंदा करणं आपसामध्ये कुरकुर करणं या सर्व गोष्टी नाही झाल्या मैं पाहिजे। क्या कोई किया है बोलकर मैंने वचन नहीं लिया। स्वप्न का विषय निकलते समय प्रभु के इस वचन पर ये भी विषय टॉपिक आया, इसलिए आज सिखाया। आणि कोणीतरी ही गोष्ट केलेली आहे आणि म्हणून हे वचन आलेलं आहे असं नाही, परंतु स्वप्नाबद्दल देत असताना इथे हे सुद्धा वचन आहे आणि म्हणून हा विषय निघालेला आहे प्रभु हमें ये बात पॉइंट सिखाता है। आणि देव आपल्याला हा मुद्दा सांगत आहे। प्रभु की स्तुति हो। मैं भी हमारे पास्टर एडवर्ड के जीवन में जो परिस्थिति हुई थी, उनके लाइफ में बहुत कुछ उथल पुथल हुआ था। आणि आमचे जे पास्टर एडवर्ड आहे त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये खूप सारी परिस्थिती आलेली, बहुत से लोग उन्हें छोड़कर चले गए, आणि खूप सारे जे लोक आहेत त्यांना सोडून निघून गेले चर्च डिवाइड हो चुका था। आणि जे चर्च आहे ते सुद्धा विभाजित झालेलं। तो मुझे भी पूछा गया था तुम भी चलो। आणि मला सुद्धा विचारण्यात आलेलं की तुम्ही सुद्धा चला। मला अगर वो मेरा बाप है, मेरे बाप को मैं छोड़ के ऐसी परिस्थिति में जाएगी तो मेरी उसकी लड़की की जिंदगी पर। आणि मी सांगितलं की ते माझे वडील आहेत आणि जर मी त्यांना अशा परिस्थितीमध्ये सोडून जाते तर माझं जीवन व्यर्थ आहे। मैं उसकी लड़की कहलाने के योग्य नहीं हूँ। आणि मी त्यांची मुलगी म्हणण्याच्या योग्यतेची क्योंकि नाही उन्होंने आहे। मेरा बपतिस्मा किया था ना, आणि कारण त्यांनी माझा बपतिस्मा वो केलेला मेरे आहे आत्मिक पिता होते। आणि ते माझे आत्मिक वडील न्यू होते लाइफ मेरा घर था, वो मेरा घर था। आणि जे न्यू लाईफ आहे ते माझं घर होतं। तो मुझे उनको उस परिस्थिति में छोड़कर जाना, या बहुत से लोग हमारे आपस में चर्च में निंदा करते थे, तो मैं उन्हें बोलती थी नहीं, आप जो कुछ उनके जीवन में हो रहा है उसमें आप प्रेयर करो, लेकिन आप उनके अगेंस्ट में बात न करो। आणि खूप सारे चर्चमध्ये जी लोक आहेत ते लोक आपापसामध्ये निंदा करायचे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आपापसामध्ये निंदा न करता त्यांच्या जीवनामध्ये जे काही चालू आहे तुम्ही त्याच्याबद्दल उस प्रार्थना विषय पर करा आप उनके लिए प्रेयर करो। अभी आपकी प्रार्थना का सपोर्ट उनको चाहिए। आणि त्या विषयाबद्दल तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण तुमच्या प्रार्थनेचं जे सहकार्य आहे ते त्यांना हवं आहे। फिर जहाँ फिल्म स्टार जाते हैं, आणि जिथे बैंडर चर्च में, आणि बँडर चर्चमध्ये पास्टर रानी चर्च चला दी, उन्होंने भी फिर वहाँ के चर्च, फिर पास्टर विजय नाडा उनके भी चर्च से लोग धड़ाधड़ फोन करने लगे, सिस्टर वनीता कम इन आवर चर्च, वी नीड यू। उन्होंने बोला नहीं, मैं पास्टर एडवर्ड को छोड़ के नहीं जाऊँ। आणि त्यांचे सुद्धा चर्चमध्ये जे आहे ते सुद्धा फोन करायला लागले की तुम्ही सिस्टर ह्या चर्चमध्ये या, आम्हाला तुमची गरज आहे। आणि तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला त्यांना सोडून नाही येणार उनको पूछे बिना तो मैं कभी नहीं काम करूँ। आणि त्यांना न विचारता कोणतं काम मी कधी करणार नाही उनके अंडर हूँ, आणि त्यांच्या आधीन राहील आणि त्यांच्याच आधीन राहील। बोले उनके लायक, मैं वो मुझे मालूम है, बताने की कोई ज़रूरत नहीं। आणि मी सांगितलं की मला सर्व गोष्टी माहिती आहेत आणि मला काही सांगायची अभी गरज उनको नाही। मेरी ज़रूरत है। आणि आता त्यांना जब माझी मुझे गरज ज़रूरत होती थी तब उन्होंने मुझे बाहर निकाला। आणि जेव्हा मला गरज होती तेव्हा त्यांनी मला बाहेर आज काढलं। वो दर्द में है तो मुझे उनको मेरी ज़रूरत है। आणि आज ते दुःखामध्ये आहेत आणि त्यांना माझी प्रार्थना का गरज सपोर्ट आहे उनको चाहिए। आणि प्रार्थनेचं जे सपोर्ट आहे ते त्यांना हवं बाकी आहे मैं उनको कुछ कर नहीं सकती हूँ। आणि बाकी मी काहीच करू शकत नाही। सबसे बेस्ट मैं उनको प्रार्थना का सपोर्ट कर सकती हूँ, जितना उनको हेल्प कर सकती हूँ कर सकती हूँ। आणि सर्वात उत्तम आहे की प्रार्थनेच्या द्वारे मी त्यांना मदत करू शकते आणि जेवढी मदत माझ्या होईल तेवढं मी और करेन। मैंने कभी नहीं पास्टर एडवर्ड को बताया कि मुझे फ़ोन आ रहे हैं, मुझे ये कर रहे हैं, या मुझे ये कर रहे हैं, मुझे इधर बुला रहे हैं, या चर्च डिवीजन हो गया तो मुझे जिन सच पूछो मैं उन्हीं के चर्च की थी, मतलब वो पास्टर ब्राइन बोलकर जो है वो उन्हीं के अंडर में, उन्हीं के हाउस चर्च सब कुछ मैं उन्हीं से लेती थी। लेकिन बपतिस्मा मेरा तो मेन तो वही थे ना, तो उनको छोड़ दो, वो अलग हो चुके थे, लेकिन मैंने नहीं छोड़ा। तो उन्हें खुद से ही मालूम पड़ा, आणि त्यांना सर्व गोष्टी स्वतःहून माहिती पडल्या। तब उन्होंने मेरी पीठ को थपथपा कर कहा कि सचमुच तू मेरी बेटी। आणि तेव्हा त्यांनी मला शाबासकी दिली आणि ते म्हणायला लागले की खरोखर तू माझी मुलगी आहे। तो हम प्रभु के दास, वो भी एक इंसान है, शैतान के दावपेच के तले आ जाते हैं। शैतान अक्सर प्रभु के दासों के ऊपर हमला करता है कि उनके घर में गड़बड़ी हो, तकलीफ हो, या उनके जीवन में कुछ प्रॉब्लम्स क्रिएट हो, ताकि वो प्रभु, क्योंकि हेड नहीं तो उससे बदल नहीं। आणि शैतान नेहमी काय करतो, जे देवाचे दास आहे त्याच्यावरती तो हमला करतो की त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये गडबड येण्यासाठी, कारण जर मस्तकच नाही तर मग धड सुद्धा उरणार नाही। प्रभु ने हम सब बहुत लोग, हमने उनको सपोर्ट किया, हमारी प्रार्थनाओं से जो गड़बड़ी उनके फैमिली में आई थी वो निकल गई। आणि खूप सारे लोकांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केली आणि आमच्या प्रार्थनेच्या द्वारे जी काही गडबडी त्यांच्या जीवनामध्ये आली ती सुद्धा निघून गेली। तो आज
परमेश्वर हमसे यही कहता है कि परमेश्वर हमें चाहता है, जिसने हमें खास निकाला, हम हमारी अगुवाई कर रहा है, हम उनको फुल सपोर्ट करें, हम उनकी निंदा नहीं सुने, हम उनकी निंदा नहीं करें। आणि देव सुद्धा आपल्याला खास करून हे सांगत आहे की ज्याने आपल्याला पापातून बाहेर काढलेलं आहे, ज्याने आपल्याला मदत केलेली आहे, जे आपले पुढारी आहेत, आपण त्यांची निंदा कधीच करू नये और ना ही सुने। आणि कधी ऐकू सुद्धा नये। हाँ, तो इसीलिए अपने घर में भी आपस में बातचीत करते समय, शायद मेरे से या मेरे पति से कभी कभी हम लोग कुछ रूल्स रखते हैं, या हम कभी किसी को डांटते हैं। मेरे पति पुरुषों के कभी कभी कान मरोड़ते हैं। वो क्यों करते हैं? क्योंकि वो मेरे बेटे हैं, मेरे बेटे हैं, वो अप्पा है, वो सोचते हैं ये मेरे बच्चे हैं, इसलिए वो बातचीत करते समय। अभी देखो जवान जवान लोग या पीछे आदमी लोग बैठते हैं, सभी आदमी में नहीं रहते। आपको तो मालूम नहीं होगा जो लोग लेडीज़ कितने पुरुष आपस में करके, वो ये भी नहीं सोचते वचन चालू है, हमें बात नहीं करना चाहिए, आपस में डिस्कशन नहीं करना चाहिए, कमेंट पास नहीं करना चाहिए। तो अभी जो बहुत आगे बैठते हैं उनके पास तो कान मरोड़ने नहीं आते, लेकिन जो पीछे उनको दिखाई देते हैं उनको बोलते हैं तो कभी कभी बोले उनका बेटा देखो, उनका बेटा गया ना उठ के, ऐसा बोलते हैं। सेवक लोग बीच बीच में उठते हैं आणि सेवक लोक मध्ये मध्ये उठतात, कारण त्यांना कामं और असतात सेवा रहती है। आणि ती सेवा असते सेवक बीच में उठे, आणि सेवक मध्ये उठतात। जो सेवक नहीं है, जो सेवा नहीं करता, उसे तो जो सेवक कहेंगे उसके अंडर रहना ही पड़ेगा। आणि जे लोक सेवक नाही, जे लोक सेवा नाही करत, त्यांना सेवक जे काही सांगतात त्याच्या आदित्यमध्ये राहणं कर्तव्य आहे सुनना ही पड़ेगा। आणि ऐकावंच लेकिन जो लागेल। सेवक है आणि जे लोक सेवक वो आहेत लोग उठेंगे, फैन बंद करेंगे, कुछ कुर्सी लाएंगे, कुछ इधर जाएंगे, कुछ ये लेकर आएंगे, नीचे जाके ग्राउंड मार के आएंगे, क्योंकि सब ऊपर है, नीचे क्या हो रहा है। तो एक सेवकों का काम है नीचे ग्राउंड भी मार के आना, कौन आया है, क्या करना है, वो देखने के लिए नीचे ग्राउंड मारना पड़ता है। छोटे बच्चे नीचे होते, कहाँ गए? क्योंकि जहाँ तक मैं जानती हूँ, मुझे कोई बताया नहीं, टीचर्स नीचे बच्चे लेकर आते हैं, उनके साथ हर टीचर बच्चे के साथ बाथरूम में नहीं जाता है। किसी को तो छोड़ता होगा ना, तो वो बच्चा किधर गया, वो कोई बच्चा कैसे रहता है, सू के बहाने से किधर भी जाएगा, पीछे जाएगा, उधर जाएगा, आम के पेड़ में जाएगा, ऊपर चढ़ेगा। तो जब सेवक ऐसा एक राउंड मारते हैं, आणि जेव्हा सेवक खाली जाऊन राऊंड मारतात वही लोग क्यों गया हो, आणि हे हम लोग उठेगा तो आणि आम्ही उठलं तर ओरडतात। तो ये कुछ रूल्स होते हैं चर्च, आणि चर्चमध्ये सुद्धा काही नियम असतात। लेकिन उसके विषय पर हम जब वाद विवाद करते हैं, आर्ग्यूमेंट करते हैं, आदीन नहीं रहते, तब प्रभु की ब्लेसिंग जो चर्च को उस दिन में मिलने वाली मिलती है, वो उनको नहीं मिलती। आणि म्हणून जेव्हा आपण त्या विषयाबद्दल वादविवाद करतो किंवा त्याच्या विरोधामध्ये काही बोलतो आणि चर्चला मिळणारा जो आशीर्वाद आहे तो चर्चला तर मिळतो, परंतु त्या व्यक्तीला नाही मिळत। कुरकुराना, आदीन न होना, उस दिन में जो आपको ब्लेसिंग चर्च को जो प्रभु ने दी होती है वो नहीं मिलती। आणि तुमचं कुरकुर करणं किंवा आतिथ्यमध्ये न राहणं आणि देवाने त्याविषयी चर्चला जे काही आशीर्वाद दिलेला असतो तो आशीर्वाद तुम्हाला नाही मिळत। प्रभु ने दिया रहता है चर्च को, आणि देवाने दिलेला असतो चर्चला, स्पेसिफिक किसी आदमी को नहीं दिया रहता, आणि ठराविक कोणतं तरी खास व्यक्तीला नसतो सबको दिलेला दिया है। आणि सर्वांना तो लेकिन दिलेला जो असतो। कवरिंग में है, आणि जे लोक आदित्य आधीन है, आणि आदित्यत आहे उनको दिया जाता आणि त्या व्यक्तीला तो मिळतो। मालूम हुआ? तो इसीलिए प्रियो याद रखो, हम परमेश्वर की सेवा करते समय, चर्च में काम करते समय, कोई भी अगर हम आपको डांटते हैं या हम बोलते हैं, मैं तो अभी वेदी पर डांटना भी छोड़ दिया, बोलना भी छोड़ दिया, क्योंकि लोगों को अभी पसंद नहीं आता है। हम क्यों डांटते हैं? अपना सोचते हैं। आणि आम्ही का ओरडतो? कारण आम्ही तुम्हाला आपलं समजतो तो मुझे आके बोलना चाहिए, आणि मग मला येऊन सांगितलं पाहिजे यदि आप मुझे अकेले में डांटो, आणि तिथे तुम्ही मला एकट्यामध्ये ओरडा हम 4 आदमी में मत डांटो। आणि 4 व्यक्तींमध्ये नका बोलू। मैं 4 आदमियों में क्यों डांटती हूँ? ताकि दूसरे लोग सुनकर क्या हो जाए, डर माने। आणि 4 व्यक्तींमध्ये का ओरडते? कारण दुसरे जे 4 व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा ऐकून त्याच्यामध्ये भीती ऐसा आहे। मैंने नहीं कहा है, आणि मी असं नाही सांगितलंय, बाइबल बताता है। आणि बायबल आपल्याला हे सांगतं। कहाँ लिखा है? आणि कुठे दिलेलं आहे हे? हाँ, तीमुथी में लिखा है। पढ़ो। आणि तीमोथीमध्ये दिलेलं आहे। तीमुथी, तीमोथी पहला तीमुथी अध्याय 5 पहिला तीमोथी अध्याय 5 20 वचन। आणि त्याचं 20 वचन। बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर। क्या लिखा है? जिसने गलती किया, आणि ज्याने चूक केलेली आहे
उन सब के सामने उसको डांटा। आणि त्याला काय केलं, सर्वांच्या समोर ओरडलं. क्यों? आणि का? ताकि लोगों में क्या हो जाए, डर बैठ जाए। आणि बाकीच्या लोकांमध्ये सुद्धा भीती बसावी. लोग उसके कारण सही रीति से जीवन जिए। आणि लोक त्याच्यामुळे योग्य रीतीने जीवन जगावं. मालूम है? तो इसीलिए कभी कभी हम भी बोलते बाबा लेट आने वालों को बोलते लेट मत आया करो, अच्छा नहीं है, आप सही समय पर आओ। 10 बजे का प्रार्थना का समय, चलो 10:05 हो गया, 10 हो गया, 10 मिनट ठीक है, 15-20 मिनट लेट हो जाता है। लेकिन कोई कोई लोग 1-1 घंटा, 1.5 घंटे के बाद आते हैं, 11:30 बजे आते हैं। चलो ट्रेन का प्रॉब्लम है, उस दिन आप लेट आते हैं, लेकिन हर संडे को लेट आते हैं। कभी कभार हमसे लेट हो गया, अचानक उस दिन शैतान ने हमको नींद ज़्यादा दिया, हम नहीं उठ पाए, ठीक है, लेकिन हर संडे को भी लेट आने वाले लोग हैं, तो वो सही नहीं है, इसलिए हम डांटते हैं। आणि म्हणून आम्ही तो हम ओरडतो. किसी का नाम लेकर डांटने के बाद उस व्यक्ति ने घर में जाके, हम कुछ लोग घर में जाके बोल रहे हैं, अरे वो जी हमें अपन क्या मुझे बोलने का ना, घर में क्यों बड़बड़ने का। आणि घरामध्ये का बडबड करायची. परमेश्वर जब हम अपने घरों में जब आपस में बात करते हैं ना, तब परमेश्वर का क्रोध आता है। आणि जेव्हा आपण आपापसामध्ये आपल्या घरामध्ये जेव्हा बोलत असतो तेव्हा देवाचा जो क्रोध आहे तो येतो. एक बहन मेरे पास आके बोली मैं आपसे नाराज हूँ, मला होने दे, आपने मुझे ऐसा ऐसा किया। बोला हाँ किए, तुम ये गलत काम क्यों किए, इससे ये तो समझ नहीं, तो मैं तेरा बाल पकड़ के तुझे मारी नहीं। वो तो मैंने अभी मारने का नहीं बोलकर नियम लिया है, नहीं तो मैं तो बाल पकड़ के मारती चलो, वो तो बच गई थी, सोच, नहीं तो फिर तेरा हाल होता। इसलिए जा, नाराज है, 2 रोटी खा और उसको वो सिखा रहे थे ना, जाके अपने लोगों को जाके बोलना है कि मैं तुझसे नाराज हूँ, या नहीं क्या मसीह स्वभाव के लिए, तब वो मेरे पास आई थी। तो मैं बोला ठीक है, नाराज है तो नाराज है, मुझे मालूम है तुम नाराज हो, मैं पूछने आई कि मुझे कुछ नहीं होने वाला है, आणि कारण तुम्हारी नाराजी रॉन्ग है। आणि तुमचं जे रागवणं आहे ते चुकीचं आहे. हाँ, तुम गलत काम करोगी तो मैं तो डांटूंगी, मारूंगी, जो मुझे अच्छा नहीं लगता वो तुम करोगी तो मैं तो यही करेगी। आणि जर तू चुकीचं काम केलं आणि ज्या गोष्टी नाही आवडत त्या जर तू केल्या तर मी तुला ओरडेल, मारेल. और ऐसा गलत काम करके तुम मेरे से नाराज हो, मैं तुमको मनाने को नहीं आएगी। आणि जर तू चुकीचं काम करून मैंने जर रागवली सचमुच किसी का नुकसान किया है और जानबूझ के किया है, वो रॉन्ग है, तो मैं माफी मांगती। आणि जर खरोखर कोणाचं नुकसान केलेलं आहे, जाणून बुजून जर केलेलं आहे आणि मग हे चुकीचं आहे आणि मग मी क्षमा मागेल, तो ठीक है। आणि मग ठीक आहे. जब मेरे बेटे ने, जोशुआ ने जब गलत काम किया था, मैं खुद माफी मांगने गई, मनाने गई, और ऐसा कितना बार किसी और ने गलत काम किया है, उनकी तरफ से मैं माफी मांगने के लिए कितने बार मैं खुद झुकी हूँ। आणि कोणा ये काम करने के लिए मुझे कुछ नहीं, जब मैंने कुछ किया ही नहीं, तो तुम बेफिजूल, तुमने गलत काम किया, मैं काहे को तुमसे माफी मांगू, तुमको माफी मांगना है मांगो, मैं नहीं माफी मांगेगी। क्यों? क्योंकि तुमने गलत किया है और तुम पकड़ी गई हो, तुमने गलत काम किया, प्रूफ हुआ है। ऐसा नहीं कि मैं बेफिजूल में तुम पर इल्जाम लगाया, जब गवाह होता है, गवाह के द्वारा प्रकट किया गया ना कि तुमने गलती किया है, तो नेचुरली मैं थोड़ी ऐसा प्यार दिखाऊंगी, मैं प्यार नहीं दिखाऊंगी। तो इसीलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हम, परमेश्वर हमें बताता है कि घर में आपस में कुरकुराना गलत बात है। आणि म्हणून प्रिय, देवाच्या वचनानुसार देव आपल्याला सांगत आहे घरामध्ये आपापसामध्ये कुरकुर करणं हे चुकीचं आहे. तो कभी भी प्रभु के दास के विषय पर आपस में मत कुरकुराओ। आणि कधी देवाच्या दासाच्या विरोधामध्ये आपापसामध्ये कुरकुर करू पहला नका. पॉइंट, परमेश्वर आपको सिखाता है कि परमेश्वर स्वप्नों के द्वारा बात करता है, आणि पहिला मुद्दा देव तुम्हाला सांगतो की देव स्वप्नाच्या द्वारे बोलतो. और दूसरा पॉइंट, अपने प्रभु ने जो दास आपके लिए नियुक्त किया है उसके विषय पर घर में निंदा मत करो। आणि दुसरा मुद्दा की देवाने तुमच्यावरती जे दास नियुक्त केलेले आहेत, घरामध्ये जाऊन तुम्ही त्याच्याबद्दल कभी एकदा कभी कुरकुर मसीह करू लोग नका. एक दूसरे से मिलते हैं, एक दूसरे के घर में जाते हैं, तो आपस में प्रभु के दासों की निंदा मत करो। आणि कधी कधी जे ख्रिस्ती लोक आहेत एकमेकांना भेटतात किंवा त्यांच्या घरामध्ये जातात, तेव्हा तुम्ही आपापसामध्ये जे देवाचे दास आहेत त्यांची निंदा करू नका. तीसरा पॉइंट, हमें इस वचन से यहाँ ये सीखने को मिलता है कि उसने कुशी स्त्री से शादी की है। आणि तिसरा मुद्दा देवाच्या वचनानुसार आपल्याला सांगत आहे की त्याने कुशी स्त्री सोबत लग्न कुशी केलं. स्त्री व्यू कलरिंग कौन सा था उसका? आणि कुशी स्त्रीचा जो कलर आहे तो कोणता होता? काली थी वो, आणि काळी होती ती. मोसेस गोरा था, आणि मोशे हा गोरा होता. लेकिन उसने कौन सी स्त्री से शादी किया? आणि त्याने कोणत्या स्त्रीसोबत लग्न केलं? काली स्त्री से। आणि मैंने काळी चॉइस रखा। अभी देखो, ये जो अपने
इसराइलियों में सारी लड़कियां गोरी है, आणि इस्रायली लोकांमध्ये सर्व ज्या मुली आहेत त्या गोऱ्या आहेत. लेकिन वो उनसे चॉइस करने से उसने उस स्त्री में ये गुण देखे कि जो एक अच्छी है, सेवक है, भय मानती है, आदर देती है, प्रभु का डर मानती है, ये सारे उसने गुण देखने के कारण उसने उस स्त्री को पसंद किया. आणि त्याने त्या स्त्रीमध्ये हे सर्व गुण पाहिले की ती देवाच्या आदित्यमध्ये आहे, ती देवाचं भय बाळगते आणि म्हणून त्याने काय केलं, त्या स्त्रीला पसंत केलं. इसलिए मोसेस के द्वारा परमेश्वर आपको ये सिखाता है, कभी भी कलर मत चॉइस, कलर ये ध्यान में मत रखो. आणि म्हणून मोशेच्या द्वारे देव आपल्याला सांगत आहे की कधी तुम्ही कलर करून चॉईस करू नका. कभी कभी बहुत सारे मान लो लड़के लोग का मुझे बताते होते हैं ना, त्याची एकच कंडिशन आहे दीदी, तुम्ही मुलगी बघा, पण एकच कंडिशन आहे, और उसकी एक ही कंडीशन है, गोरी पाहिजे ना. और गोरी लड़की चाहिए. आता मी कुठून आणू? हा सर. आणि गोऱ्या मुली, आता मी तेवढ्या मुली गोऱ्या बघितल्या, और जितने मेरी गोरी लड़कियां देखी है, त्यांचे जर मी त्यांना सांगितलं तर ते म्हणतील, आता त्यांनी काय बघितलं, झाडा आहे, मी कशी नाजूक आहे, सूट होते का, तो बघा किती जिपाड आहे, राक्षस, ही बघा किती खोवी नाजूक कळी आहे. आता हे जर मी त्या मुलांना सांगितलं, तुला गोरी मुलगी हवी ना, बघ गोऱ्या मुलींची नखरे. आता ती गोरी मुलगी जर समजा थोडीशी हेल्दी पण आहे, तर ती काय म्हणते, आमच्या जातीचा नाही, आम्हाला नको, आमच्या जातीचं पाहिजे, ख्रिश्चनच पाहिजे, पण आमच्या जातीचं पाहिजे, हा हे नको. हे पण नव्हे गोऱ्या मुलींचे है ना. म्हणजे आता पोरांना म्हणून कधी कधी आहे म्हणतो, काय झालं तुम्हाला बायोडेटा दिला आहे, अजून तुम्ही मुलगी बघितली नाही, नाव मी बघतीये, पण काय करू, गोऱ्या मुलींची नखरे खूप आहे. आता तुम्हाला सांगितलं तर काय करणार. आता पोरांना तर मी बोलू शकत नाही, सडपातळ व्हा, सांगा. पोरींना तर बोलू शकते, बाबा तुम्हाला मुलं पसंत केली पाहिजे म्हणून सडपातळ राहा. मुलांना आता मुलीसुद्धा तेच बघतात, बघू बॉडी कशी आहे, टिकटॉक बॉय आहे, केस कशी आहेत, आणि या केस नाही आहेत, कमी केस आहेत. आता एका मुलीसाठी मी स्थळ बघितलं, तिचं वय वाढलं, आता त्याला केस कमी आहे, गोरा आहे, चांगला आहे, पण केस नाही. मग तू घर एकुलता एक आहे, मला काय केलं पाहिजे, टाकला आहे ना, नाही बोलले. ज्याच्या घरात हावचस होतोय आणि चांगला मुलगा आहे, कंपनीमध्ये कामाला आहे, त्याला 2 भावंडे, एक बहीण आहे, लग्न झालेले, आणि तो आपल्या आई वडिलांना सांभाळतो, खाऊन पिऊन चांगला आहे, व्यसन नाही, पण सुंदर नाही, गोरा आहे पण सुंदर नाही. म्हणजे तो ती मुलगी त्याला नाकनक्षा नाही, गोरा आहे तर काय आहे, पण नाकनक्षा नाही, म्हणजे आपला स्वभाव चांगला आहे ना, पास्टर गॅरंटी घेतात. तो मुंबईचा आहे, मलाडचा, पास्टर गॅरंटी घेतो, घर स्वतःचं आहे, अजून तुला काय हवं आहे, निर्व्यसनी आहे तरी पण नाही, पण सुंदर नाही आहे. आता काही मुलं फॉर्मलच कपडे घालतात, त्यांना साधंसुद्धा घालणं आवडतं, कुठं ते चांगलं असतं. तुला कसं हवं आहे, फॅशनेबल, गुड लुकिंग, असे फोटो काढलेले. तुला आता बाई मी तुझ्या लग्नाच्या याच्यात हात काढते, तिच्या आईला सांगितलं तुम्हीच मुलगा बघा, तरी हे लपून मी काम करते. माझ्या नवऱ्याने तर मला सांगितलं आहे, शादी में हाथ नहीं डालने का, लड़का नहीं देखने का, लड़की नहीं देखने का, ये काला कांडी में फिर पीछे से करती क्यों करती हूँ, क्योंकि ये लोग मुझे आके बोलते, दीदी आमची कुठं ओळख नाही, तुमची तर ओळख आहे ना, तुम्ही बघा ना, कुठं तरी हे करा ना. मग मला पण नाही येते, चांगले वय वाटते पोरीचं, चला करूया, पोरगा पण बिचारा चांगला आहे, ख्रिस्ती करायला तयार आहे, तर चला बघूया, करूया. पण ह्यांच्या नोकरी किती, आता मी कुठून आणणार हे सगळे. मग दुसरे चर्चचे पास्टर लोग पण काय म्हणतात, सेम है सिस्टर, हमारे इधर भी यही समस्या है जो आपके यहाँ है, इसीलिए मैं शादी में हाथ नहीं डालता सिस्टर. जो लड़का अच्छा है, जो लड़का अधीन है, जिसको मैं हाँ बोलूँगा, उन्हीं लड़के को मैं लड़की दिखाता हूँ, बात करता हूँ. काय बोलायचं, ये
इसीलिए प्रियो याद रखो, शादी में मैंने कल भी आपको बताया, कल परसों कि शादी में ये देखो कि वो प्रभु में कितना है। आणि म्हणून लग्न करत असताना तुम्ही हे पहा की तो देवामध्ये किती आहे। खुशी स्त्री के साथ आनंदित था, खुश था। आणि मोशे हा खुशी स्त्री सोबत तो आनंदित होता। उसका स्पिरिचुअल लाइफ आप देखते हैं कि आगे उसका स्पिरिचुअल लाइफ कम हुआ। आणि तुम्ही असं पाहता की पुढे जाऊन त्याचं जे आत्मिक जीवन आहे ते कमी झालं, बल्कि पहले से भी बढ़ गया। आणि पहिल्यापेक्षा जास्त वाढलं। और क्या होता है, कुछ कुछ जैसे पुरुष के कुछ ज़रूरतें होती है, जैसे कपड़ा धोना, खाना, टाइम टू टाइम, ये सारी जो बातें एक स्त्री जो करेगी वो अकेला पुरुष नहीं कर सकता। इसलिए इतनी उम्र हो चुकी थी मोसेस की, फिर भी उसने विवाह किया। इसलिए बहुत लोग बोलते ना, काय झाला म्हातारपणी कुठं लग्न करतोस, असं बोलते ना लोग, तो कोई गलत नहीं है वो, क्योंकि उतार उम्र में का होने के बाद ऐसा लगता है कि बाबा कोई बोलने के लिए उनको चलेंगे, क्योंकि बच्चे तो नहीं थे उसके साथ। इसी कारण से कहने का उद्देश्य कि शादी के समय पे कलर ये ऑप्शन अपने पास मत रखो। आणि म्हणून लग्न करत असताना जे कलर आहे ते बघून तुम्ही लग्न करू नका। हालेलुया, हालेलुया। तो अभी हमारे मुख्य विषय पर हम जाएंगे आणि आपण आपल्या मुख्य विषयावरती जाऊया। यहाँ हम देखते हैं कि जैसे ईश्वर परमेश्वर स्वप्न के द्वारा बात करता है। आणि जसं आपण पाहतो की देव हा स्वप्नाच्या द्वारे बोलतो। तो आज से हम देखेंगे कि शैतान से पड़े हुए स्वप्न भी होते हैं। आणि आजपासून आपण पाहूया की शैतानाच्या द्वारे पडलेले सुद्धा स्वप्न असतात। तो हम देखेंगे अय्यूब अध्याय 4, आपण पाहूया इयोब अध्याय 4 उसका 12 से, आणि त्याचं 12 पासून। जॉब चैप्टर 4 इयोब अध्याय 4 12 से, आणि त्याचं 12 पासून। अय्यूब इयोब अध्याय 4 अध्याय 4 उसका 12 से। आणि त्याचं 12 पासून। एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानकीची गुणगुण आली। रात्री माणसे निद्रावश होतात, अशा समय मला दृष्टांत होऊन। हाँ, क्या लिखा है, जब रात के समय में बहुत गहरी निद्रा रहती है, मी विचार लहरीत मग्न झालो असता। हाँ, गहरी निद्रा में मैं जब रहता हूँ तब मुझे स्वप्न की चिंताओं के बीच में, अभी स्वप्न की चिंता, जो लोग रात को चिंता करके सोते हैं या दिन भर में चिंता करते हैं या बहुत सारे परमेश्वर के विरोध में मन में गड़बड़ी लाने वाले ऐसी बहुत सारी बातें या बहुत सारे ऐसे संसार की बातें अंदर गई है, उनको मला भीती प्राप्त होऊन मी थराथरा कापू लागलो, माझी हाडे लटलटू लागली। हाँ, क्यों? क्योंकि शैतान की ओर से पड़े हुए स्वप्न में लोग डरते हैं, उनकी हड्डियाँ कांपने लगती है, दिल थरथराने लगता है, क्योंकि वो भयंकर स्वप्न होता है, बुरा स्वप्न होता है, दुष्ट की ओर से स्वप्न रहता है, अच्छा स्वप्न नहीं रहता है। इसीलिए जो स्वप्न शैतान की ओर से आता है, मैंने आपको क्या बताया था, प्रभु ने हमें ये सिखाया कि जब इंसान कोई स्वप्न देखता है तो उसका प्राण और उसका आत्मा निकाल कर स्वर्ग में लेके जाता है और स्वर्ग की बातें, जो अच्छा स्वप्न है वो दिखाया जाता है। लेकिन उसी रीति से शैतान भी, दुष्टात्माओं को भी अधिकार मिलता है रात के पहर में, अगर आपने क्षमा नहीं किया है किसी को, आणि जर तुम्ही क्षमा नाही केले कोणाला, तो फिर वो रात के पहर में क्या लिखा है, शैतान को अवसर मत दो। ऐसे ही है ना, इफ्सियों की पत्री में क्या लिखा है, क्रोध करो आणि क्रोध करा, पाप मत करो, आणि पाप करू नका, और सूर्य अस्त होने से पहले तुम्हारा क्रोध शांत हो जाने दो। आणि सूर्य मावळण्याच्या अगोदर तुमचा आगे क्या जीवन लिखा शांत झाला है, पाहिजे। शैतान को अवसर मत दो। आणि शैतानाला तुम्ही संधी देऊ नका। तो जब हम क्रोध करते हैं और क्षमा नहीं करते, माफ़ी नहीं मांगते, या हमारा समेट नहीं हुआ, हम बात नहीं करते, या हमने कुछ ऐसे काम किए जो शैतान के काम हैं, जो मसीह होने के नाते हमसे नहीं होने चाहिए, मसीह होने के नाते हमें वो काम नहीं करना चाहिए, अगर हमने वो काम किए हैं तब दुष्ट को रात के पहर में हमारे द्वारा हमारे पास आने के लिए मौका मिलता है और वो बुरे स्वप्न दिखाता है, और बुरे स्वप्न दिखाने के लिए वो हमारे आत्मा और प्राण को लेकर ऐसे जगह में लेके जाता है उसके राज्य में। आणि जेव्हा आपण क्रोध केलेला आहे, पाप केलेला आहे आणि किंवा देवाला ज्या गोष्टी नाही आवडत त्याच्या विरोधामध्ये कामं केलेली आहेत, आणि जेव्हा आपण त्या सर्व गोष्टीची क्षमा नाही मागत, तेव्हा काय होतं, आपल्याला रात्रीचे वाईट स्वप्न पडतो आणि शैतान काय करतो, आपला प्राण आणि जो आत्मा आहे तो काय करतो, त्याच्या राज्यामध्ये घेऊन जातो। इसीलिए जब उसके राज्य में जाते ही डरना चालू हो जाता है, आणि म्हणून त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करताच भीती यायला सुरुवात होते। जब अंधेरा रहता है आणि जेव्हा अंधकार असतो तब क्या होता है, पहला आपका दिल आणि सगळ्यात पहिले तुमचं जे हृदय आहे ते काय होतं, धड़धड़ने लगता है ना, आणि धडकायला लागतो जोरजोरात। सही है? तो इसीलिए शैतान के राज्य में अंधेरा है, इसीलिए
उस डरावने सपने में जैसे आप वहाँ पहुँचते हो, उसके राज्य में पहुँचते हो, तो जैसे यहाँ लिखा है कि क्या होता है, घबराहट चालू हो जाती है, कपकपी लगने लगती है, हड्डियाँ कपकपाने लगती है, हिलने लगती है। फिर आगे, माझ्या तोंडाजवळ वायू स्वरूपी असा कोणी गेला, हाँ, एक आत्मा मेरे सामने से होकर चली। तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले। हाँ, फिर इसलिए कुछ स्वप्न ऐसे दिखाए जाते हैं आत्मा के द्वारा। स्वप्न में शैतान के राज्य में कुछ ऐसा दिखाया जाता है जिससे पूरे शरीर के बाल, देह में कैसे बाल, हम लोग डरने के कारण बाल कैसे खड़े हो जाते हैं, वैसे हो जाते हैं। तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही। हाँ, वो आत्मा को, दुष्टात्मा, जो आप बुरी सपना जब शैतान आपको दिखाता है, तब आपको वो शैतान दिखा रहा है, वो आपको मालूम नहीं पड़ता है। आणि जेव्हा वाईट स्वप्न समझ में नहीं आ रहा है कि हाँ ये शैतान की ओर से। हमें क्या लगता है, स्वप्न परमेश्वर की ओर से ही है, स्वप्न परमेश्वर। लेकिन बुरे स्वप्न अलाउ क्यों करता है, क्योंकि आपने आपके मर्जी के कारण, गलत कामों के कारण। तरी माझ्यासमोर काही आकृती होती, मी मंदवाणी ऐकली की मर्त्य मानव ईश्वरापुढे नीतिमान ठरेल काय, मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे। फिर आगे आप अपना पढ़ ले सकते हैं। तो इसलिए प्रियो, हम यहाँ देखते हैं कि बहुत जो दुष्ट से स्वप्न पड़ते हैं, गंदे स्वप्न पड़ते हैं, बुरे स्वप्न पड़ते हैं, जिसके कारण मनुष्य स्वप्न में भी डर जाता है, उसके आत्मा, रूह कांपने लगती है, उसका देह भी, फिर जब वो देह में भी कभी कभी ऐसा महसूस करता है कि अरे सचमुच वो, मतलब जहाँ उसका देह वहाँ पड़ा हुआ है, वो तक वहाँ कांपने लगता है, थरथराने लगता है। इसलिए जब आप बुरे स्वप्न देखते हो, चिल्लाते हो, इवड़ते हो, तो आपके बाद काय झालं बाळा, काय झालं, काय झालं, त्या होते, काय झालं, काय झालं, काय झालं। तो ये जो रात के समय में कराना, रोना, कभी कभी आपको याद नहीं रहता है, सुबह आपको कभी कभी तो ये भी याद नहीं रहता, आपको सिर्फ इतना याद रहता है मैं स्वप्न में रोई, आणि तुम्हाला फक्त एवढं सकाळी आठवत असतं की मी स्वप्नामध्ये रडत होती। लेकिन उसने आपको ऐसा कुछ दिखाया रहता है जिसके कारण आप रोए रहते हो, आणि त्यांनी तुम्हाला असं काहीतरी दाखवलेलं असतं की ज्याच्याद्वारे तुम्ही रडले असता, और आपका पूरा दिन, आगे का दिन बुरा जाता है। आणि तुमचा पूर्ण जे संपूर्ण दिवस आहे तो फार वाईट जब जातो। शैतान की ओर से स्वप्न पड़ता है, आणि जेव्हा शैतानातर्फे स्वप्न पडतो, उसके समय के बाद से आपको कहीं पर भी कुछ भी बातें अच्छी नहीं लगती, आपको अच्छा नहीं लगता, मन कुछ भी खाना अच्छा नहीं लगता, जीने को अच्छा नहीं लगता, उसने क्या दिखाया रहता है वो भी कभी कभी आपको याद नहीं रहता। अभी बहुत सारे सपने याद रहते हैं, मालूम रहता है कि हाँ एक्सीडेंट हुआ, मेरा बाप मर गया, मेरी माँ मर गई, ऐसा दिखाया, और आप रो रहे हो, घर में बहुत सारे ऐसे करके दिखाते। कुछ लोगों को वो भी याद नहीं रहता, सिर्फ इतना याद रहता है मैं रो रही हूँ, क्यों रो रही हूँ मुझे नहीं मालूम, याद नहीं आ रहा है। तो शैतान के कुछ ऐसे योजना जो वो आपको दिखाकर आपको टॉर्चर करना चाहता है, क्यों, ताकि आगे का लाइफ जो आप हंस के जी रहे हो प्रभु के राज्य में, वो नहीं जिए। आणि शैतान काय करतो, स्वप्नामध्ये त्याच्या ज्या दृष्ट योजना आहेत तो तुम्हाला दाखवतो, आणि तो का दाखवत असतो, कारण त्याची अशी इच्छा असते की जे तुम्ही आनंदी जीवन जगत आहात, ते तुम्ही आनंदी जीवन न जगता तुम्ही रडण्यामध्ये ते घालवावं। इसीलिए वो सपनों के द्वारा आपके साथ बुरा व्यवहार करता है, आणि म्हणून तो काय करतो, स्वप्नामध्ये तो तुमच्यासोबत एकदम वाईट रीतीने जैसे वागतो। परमेश्वर आपको स्वप्नों में देता है, जैसे हमने देखा ना कि परमेश्वर अपनी भेंट वस्तु देता है, आपको आनंद देता है, खुशियाँ देता है, गिफ्ट्स देता है, धन देता है, बुद्धि देता है, स्वप्न में वो जो उसको देना है वो देता है। वैसे ही वो स्वप्न में आपको डर देता है, आपको कमजोरी देता है, बीमारी देता है, दर्द देता है, दुख देता है, कष्ट देता है, यातनाएं देता है, दर्द देता है, पीड़ा देता है, यहाँ तक कि मृत्यू के निकट तक लेके जाने का वो सामर्थ्य रखता है बुरे स्वप्नों के द्वारा। आणि जसं देव आपल्याला स्वप्नामध्ये काय करतो, देव आपल्याला स्वप्नामध्ये आनंद देतो किंवा आपल्याला तो गिफ्ट देतो, त्याची शांती आपल्याला देतो, आणि त्याला जे काय आपल्याला द्यायचं असतो ते सर्व गोष्टी तो आपल्याला देतो। परंतु जेव्हा शैतान स्वप्न दाखवत असतो, तो काय करतो, दुःख किंवा क्लेश किंवा मृत्यू, आणि इथपर्यंत तुम्ही मृत्यूपर्यंत पोहोचलेले आहात अशा सर्व गोष्टी तो स्वप्नामध्ये तुम्हाला दाखवतो। प्रभु अच्छा है कि वो आपको मृत्यू आने नहीं देता है, आणि ते तर देव चांगला आहे की तो तुम्हाला मृत्यू येऊ नाही देत। जब परमेश्वर उसे बोलता है ठीक है उसने गलती की है, क्योंकि आपको मालूम है ना शैतान तुरंत मान करता है। जब पतरस ने गलत काम किया, तुरंत यीशु ने कहा कि पतरस तेरे विषय पर मैंने प्रार्थना की क्योंकि शैतान तुझे मांग रहा है। मतलब सोचो, हम तो कोई गलत काम करेगा तो थोड़ा सा प्रार्थना करने के लिए या उसकी क्षमा करने के लिए या उसे करने के लिए थोड़ा सा टाइम पकड़ेंगे, केस डालने के लिए भी हम थोड़ा सा टाइम पकड़ेंगे।
ये तुरंत जाता है और परमेश्वर को बोलता है इसने गलत किया ना, तुरंत दे मेरे को इसका आत्मा। आणि जेव्हा आपण काही वाईट काम करतो, आपण त्या पापाची क्षमा मागण्यासाठी आपण थोडा वेळ पकडतो, परंतु जेव्हा आपण वाईट काम केलेलं असतं, शैतान काय करतो, तो लगेच देवासमोर उभा राहतो आणि म्हणतो की बघ हे चुकीचं काम केलेलं आहे. वो लेट नहीं करता, आणि तो लेट नाही करत. इसीलिए परमेश्वर बोलता है ठीक है मैं उसे तेरे हाथ में देता हूँ, तू उसको छल, उसको आत्मा दे, लेकिन याद रख उसका आत्मा नहीं लेना, उसका प्राण नहीं लेना. आणि म्हणून देव काय बोलतो की ठीक आहे मी तुला त्याला काय करतो तुझ्या हातामध्ये देतो, परंतु तू काय कर तू त्याला छळ त्याला त्रास दे, परंतु तू त्याच्या आत्म्याला हात लावू नकोस. अध्याय हम पढ़ेंगे अय्यूब अध्याय 7 उसका 13 से पढ़ लो. अय्यूब अध्याय 7 त्याचं 13 पासून 13 से पढ़ लो, तब आपको अच्छा समझेगा. माझा बिछाना मला शांती देईल, माझा पलंग माझा खेच काहीसा हलका करेल. हाँ, हम क्यों सोने जाते हैं? आणि आपण झोपायला का जातो? सारा थकावट क्या हो जाएगा, आणि सर्व जी थकावट आहे है ना. हमने कल के परसों देखा ना, पहले दिन में देखा नींद क्या है, बहुत अच्छी है. आणि आपण पहिल्या दिवशी पाहिलं की झोप खूप चांगली आहे. इसलिए पूरे दिन का थकावट जैसे हम बदन डाल, हाँ कितनी बुरा लगता है ना, ऐसा करते हैं ना. लेकिन होता क्या है, आणि होतं जो काय, बुरा सपना आता है आणि जेव्हा वाईट स्वप्न वहाँ पडतात आगे लिखा है, देखो आई तो हमें लिखा है, हम ऐसे सोचते हैं कि मैं सोऊंगा मेरा अच्छा होगा, थोड़ा अच्छा लगेगा, लेकिन क्या होता है, तेव्हा तुम्हाला स्वप्ने काढून घाबरे करतोस. तो मुझे डरा देता है स्वप्न में, मला दृष्टांत ऐसा घबरा देता है, मला दृष्टांतात दाखवून भयभीत करतोस. स्वप्न में ऐसे दर्शन देता है आकरा विकराल गंदे भयंकर या कुछ भी ऐसे जो मैंने कभी जिंदगी में सोचे नहीं, ऐसे प्लानिंग से दिखाकर मुझे डरा देता है. म्हणून माझ्या अस्थिपंजरांपेक्षा माझा गळा दाबून मला मारले तर ते मला बरं. हाँ, लिखा है मैं मर जाऊंगा तो अच्छा है, लेकिन ऐसा बुरा सपना मुझे नहीं चाहिए, ऐसी गंदा सपना गंदी नींद मुझे नहीं चाहिए. उसे मर जाना, गला दबा के मुझे मार डाल, लेकिन मुझे इतना गंदा सपना नहीं चाहिए. वो राज्य में मुझे नहीं जाना. कौन से राज्य में? आणि कोणत्या राज्यामध्ये? कहा उस शैतान के राज्य में जाते हैं. आणि वाईट स्वप्न जेव्हा आपण पाहतो तेव्हा शैतानाच्या राज्यामध्ये जातो. कभी कभी कुछ लोगों को दुष्ट आत्मा नरक भी लेके जाता है. आणि कधी कधी काही लोकांना दुरात्मा नरकामध्ये सुद्धा घेऊन जातो. वहाँ यातनाएं, नरक, कष्ट सहने के लिए वहाँ क्या पीड़ा है वो तक दिखाता है. आणि तिथे यातना दुःख त्रास सहन करण्यासाठी इथपर्यंत की तिथे काय पीडा आहे ते सुद्धा तो लेकिन दाखवतो. इंसान कोई लोगों को याद रहता है, किसी को याद नहीं रहता. आणि काही लोकांना ते लक्षात असतं आणि काही लोकांना ते लक्षात एक नसतं. भाई दारू के व्यसन में बहुत बंधा हुआ था. आणि एक जो भाऊ आहे तो दारूच्या बंधनामध्ये तो खूप बांधलेला होता. उसे स्वप्न ऐसा दिखाई दिया, नरक का दिखाया. नरक में क्या यातना है, कीड़े हैं, लोग ऐसे बंदी है, ऐसा बांधा हुआ है, उसको ऐसा पीछे बांधा हुआ है, कीड़े से भरा हुआ है और आग है, जल रहा है. और उसने खुद भी महसूस किया कि वो भी आग में जल रहा है, उसे भी कीड़े लगे हैं और उसे भी बहुत यातनाएं हैं. आणि त्याला स्वप्नामध्ये दाखवलं की नरकामध्ये ज्या काही पीडा आहेत ते त्याला दाखवले आणि त्याने हे पाहिले ना की त्याला बांधलेलं आहे आणि जे किडे आहेत ते त्याच्यावरती चढत आहेत आणि त्याला आग सुद्धा लागत आहे आणि ते जाणीव सुद्धा त्याला होत और होती. कांटे का सांप आणि काट्यांचा साप उसके मुंह से निकला, आणि त्याच्या तोंडातून निघाला उसको अंदर से पूरा दर्द देकर आणि आतमधून त्याला पूर्ण त्रास फिर से दिला अंदर गया. आणि पुन्हा तो ये आतमध्ये क्रिया गेला. बारंबार चालू थी आणि ही जी क्रिया आहे ती वारंवार और चालू उसे वो होती चिल्ला रहा था, आणि त्याच्याद्वारे तो ओरडत होता बहुत दर्द उठाया, आणि खूप त्रास त्याने उचलला बहुत टाइम तक. आणि खूप वेळापर्यंत. जैसे वो उठा, आणि जसा तो उठला उसने बोला प्रभु मैं तेरे पीछे चलूंगा. आणि तो म्हणाला की देवा मी तुझ्या पाठीमागे थोड़े चालेल. दिन तक चला, आणि थोड्या दिवसांपर्यंत तो लेकिन चालला दारू ने वापस उसको एडिक्शन में डाल दिया. आणि दारूने पुन्हा त्याला त्याच्या गुलामगिरीमध्ये घेतलं. वो भूल गया, क्योंकि उसने जो देखा था वो सपना वो भूल गया, वो जो दर्द उसने उठाया था वो भूल गया. आणि त्याने जे काही स्वप्न पाहिलेलं जे काही त्याने त्रास उचललेला ते सर्व काही तो विसरून वो आज गेला. भी दारू पीता है. आणि तो आता सुद्धा दारू पितो. मैंने प्रभु को बोला था प्रभु काश इसको तू स्वर्ग दिखाता तो कितना अच्छा होता. आणि मी प्रभूला म्हटले की प्रभू काश जर तू याला स्वर्ग दाखवला असतं तर किती चांगलं झालं तो प्रभु असतं. ने मेरे सामने एक व्यक्ति को लाया आणि प्रभूने माझ्यासमोर एका व्यक्तीला आणलं जो पाप में व्यभिचार में फंसा हुआ था. आणि जो पापामध्ये जो व्यभिचारामध्ये अडकलेला होता उसे प्रभु स्वर्ग लेकर गया, आणि देव त्याला स्वर्गामध्ये घेऊन गेला स्वर्ग की सारी बातें दिखाई. आणि स्वर्गातल्या सर्व गोष्टी दाखवल्या पहला न्याय का आसन दिखाया, आणि पहिले न्यायाचं जे आसन आहे जो ते दाखवलं. बुखारे में जो एक एक व्यक्तियों के लिए जो पृथ्वी पर उनके लिए जो परमेश्वर ने गिफ्ट रखे हैं वो सारे दिखाए. आणि पृथ्वीवरती देवाने एका एका मनुष्यासाठी जे काही गिफ्ट
ठेवलेले आहे ते सर्व त्याला दाखवले फिर उसे बताया कि देख ये सब स्वर्ग में तू रहने वाला है, आणि नंतर त्याला सांगितलं की बघ अशा स्वर्गामध्ये तू राहणार आहे इसलिए तू पाप छोड़ दे, आणि म्हणून तू हे पाप गंदगी से सोड. बाहर निकल, आणि घाणीतून तू बाहेर ये. पश्चाताप कर, आणि तू पश्चाताप मन फिरा. कर, तू मन फिरव मैं तुझे मौका देता, आणि मी तुला संधी देत आहे लौट करा. आणि तू फिरून ये. वो नीचे आने के बाद फिर भी व्यभिचार थे, आणि तो खाली आल्यानंतर तरी सुद्धा व्यभिचारामध्ये जीवन स्वर्ग जगला. देखने के बावजूद भी आणि स्वर्ग पाहिल्यानंतर सुद्धा प्रभु ने मुझे कहा, देखा तूने बोला था ना कि स्वर्ग दिखाएंगे तो लोग पाप छोड़ देंगे. आणि ते म्हणायला लागलं की बघ तू म्हणालीस की जर स्वर्ग लोकांना दाखवलं तर लोक पाप सोडतील. हाँ, पहले तू बोली थी नरक दिखाएंगे तो नरक पाप छोड़ देंगे. आणि पहिली तू बोललीस की नरक दाखवलं ते पाप सोडतील. जिसको छोड़ना है वो ये बिना देखे हुए छोड़ सकता है. आणि ज्याला ते सोडायचं आहे तो या सर्व गोष्टी न पाहता सुद्धा तो सोडू शकतो. जिसको छोड़ना ही नहीं है उसे स्वर्ग दिखाओ नरक दिखाओ, वो ये बातें नहीं छोड़ेगा. वो संसार छोड़ के जाएगा लेकिन ये बातें उसने, क्योंकि वो इतना क्यों वो खुद नहीं चाहता कि उससे वो मुक्त हो. आणि कारण त्याची स्वतःचीच इच्छा नसते की त्या गोष्टीमधून त्याने मुक्त व्हावं. इसलिए प्रियो, शैतान की ओर से पड़ने वाले सारे बुरे स्वप्न दुष्टाई से होते हैं, बुरे होते हैं, जो हमें रात भर छलते हैं, तकलीफ देते हैं. तो इसमें किसी का मृत्यु दिखाना, आपके घर का मृत्यु या आपका मृत्यु या आपके अड़ोसी पड़ोसी का मृत्यु या आपके गांव वालों का मृत्यु या नगर में कहीं कुछ हो गया है या विपत्ति हुई है या एक्सीडेंट हुआ है, ये सारे जो काम है या अकराल विकराल कुछ वो सारे शैतान की ओर से स्वप्न होते हैं. आणि म्हणून शैतान जे काही स्वप्न दाखवतो त्याच्यामध्ये तो काय करतो एकदम वाईट परिस्थिती किंवा दुःख पीडा यातना किंवा मृत्यू किंवा तुमचा मृत्यू झालेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे अशा रीतीने तो काय करतो आकराल विकराल गोष्टी तो आपल्याला दाखवत असतो. इसलिए प्रियो, याद रखो कि जागरूक रहो. हर स्वप्न परमेश्वर की ओर से नहीं होता है, इसलिए जागरूक रहो. आप ऐसा मत बोलो कि प्रभु ने मुझे बुरा स्वप्न दिखाया. आणि म्हणून प्रियाने लक्षात ठेवा की प्रत्येक जे स्वप्न आहे तो देवातर्फे नसतो, म्हणून तुम्ही जागरूक राहा आणि असं तुम्ही बोलू नका की हे स्वप्न मला देवाने दाखवलेलं आहे. आप उठते ही क्या करना है, मैंने 3 बातें बताई थी. अगर शैतान से बुरे स्वप्न पड़े, गंदे स्वप्न पड़े तो आपको उठकर उसे तोड़ना है, उसे स्वीकार नहीं करना है. दूसरा, पश्चाताप करना है कि प्रभु मैंने गलत काम किया, इसी कारण से मुझे शैतान को अवसर मिला बुरे स्वप्न दिखाने के लिए, मुझे क्षमा कर, मुझे माफ कर. और तीसरा, प्रभु को भेंट दे दे. आणि जर तुम्हाला वाईट स्वप्न जर पडतं तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिले ते जे स्वप्न आहे येशूच्या नावाने ते तोडून टाकायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे की पश्चाताप करायचा आहे की मी चूक केली आणि म्हणून मला वाईट स्वप्न पडले. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवाला भेट द्यायची आहे. जो आत्मा में जागरूक है वो ऐसे पड़े हुए सपनों से तुच्छ जानता है, उस स्वप्न को ग्रहण नहीं करता. आणि जी लोक आत्म्यामध्ये जागृत आहे ते लोक काय करतात, अशा स्वप्नाला तुच्छ सांगतात आणि त्या स्वप्नाचा ते लोक स्वीकार नाही भजन करत. संहिता 73 आणि स्तोत्रसंहिता अध्याय 73 उसका 20, आणि त्याचा 20. Psalm 73 स्तोत्रसंहिता अध्याय 73 20 वर्स. आणि त्याचं 20. जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते तसे हे प्रभू तू स्वच्छ होताच त्याचे ते स्वरूप तुच्छ मानशील. क्या लिखा है, जैसे जागने हारा स्वप्न को तुच्छ जानता है, जो जागरूक है वो स्वप्न को तुच्छ जानेगा, ग्रहण नहीं करेगा. इसलिए अभी यहाँ एक पॉइंट परमेश्वर आपको ऐसा रीति से सिखाता है, अगर आपने बुरा स्वप्न देखा और आपने उसे ग्रहण किया, एक्सेप्ट किया, तो आपके जीवन में होगा. और अगर आप ग्रहण नहीं करोगे, आप उसे तुच्छ जानोगे, मैं बिल्कुल नहीं ग्रहण करता, आप आत्मिक हो, आप उसको तोड़ोगे तो आपके जीवन में कभी पूरा नहीं. आणि जर तुम्ही वाईट स्वप्न पाहिलेलं आहे आणि जर तुम्ही त्या स्वप्नाला तोडलं नाही, स्वीकार करता तर ते तुमच्या जीवनामध्ये नक्की होईल. परंतु जर तुम्ही आत्मिक आहात, त्या स्वप्नाचा जर तुम्ही स्वीकार करत नाही, जर त्याला तुम्ही तुच्छ जाणता, तर ते जे स्वप्न आहे तुमच्या जीवनामध्ये पूर्ण नाही होत. मैं आपको बताती हूँ, अगर आपको कोई ऐसा स्वप्न पड़ा कि आपके पड़ोसी आपको जादू टोना कर रहे हैं, आणि जर तुम्हाला असं स्वप्नामध्ये दिसतंय की तुमचे जे शेजारचे लोक आहेत जादूटोना करत आहेत, और तो आप उसे ग्रहण करोगे तो आपके घर में सचमुच जादू टोना की बंधनें बहने लगेगी. वो जो काम शैतान आपके घर में करना चाहता है वो काम होगा. आणि जर तुम्ही त्या स्वप्नाचा स्वीकार करता मग जादूटोनाची जी काही बंधन आहे ती तुमच्या घरामध्ये वापरतील आणि शैतानाला तुमच्या घरामध्ये जे काही काम करायचं आहे तो काम तो करायला सुरुवात करेल. लेकिन अगर आणि जर आपने उसे स्वीकार नहीं किया, आणि जर तुम्ही त्याचा स्वीकार नाही मैंने केला, आपको कहा कि नहीं, मैं और मेरा घराना प्रभु का है, मेरा घर यीशु का है, मुझे जादू टोना नहीं लगेगा, मेरे कुटुंब को जादू टोना नहीं लगेगा, मैं इस स्वप्न को स्वीकार नहीं करता और उस व्यक्ति को जो स्वप्न में दिखाया उसको मैं मुक्त करता हूँ, मुझको भी मुक्त करता हूँ और मेरे घर में मैं जादू टोना स्वीकार नहीं करता, तो आपके घर में उस समय जादू टोना या उस दिन में या आने वाले दिनों में जादू टोना की शक्ति का कार्य नहीं होगा. आणि जर तुम्ही बोलता की मी आणि माझं घराणं हे देवाचं आहे आणि जादूटोनाची कोणती शक्ती आमच्यावरती प्रबल होणार
दिवसामध्ये किंवा त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये ते जे स्वप्न आहे ते पूर्ण नाही होणार. इसलिए प्रियो जागरूक रहो. आणि म्हणून प्रियांका जागने वाला बनो. आणि जागणार व्हा. सोने वाला कैसे है, सब बातें नींद की बातें ग्रहण करता है. हाँ मुझे पढ़ा है, प्रभु ने लिखा है, इसलिए ऐसा ही होगा, ऐसा ही होगा. नहीं, हर स्वप्न को मत स्वीकार करो. आणि स्वप्नाला जो व्यक्ती आहे तो काय करतो की तो असा विचार करतो की जे स्वप्न आहे ते देवातर्फे आहे आणि प्रत्येक गोष्टींचा तो स्वीकार करतो आणि म्हणून तुम्ही स्वप्नारी होऊ नका. क्या पड़ोसियों को कोई दूसरा काम धंधा नहीं है कि आपके ऊपर जादूटोना करने का? आणि शेजारचे जे लोक आहेत त्यांच्याकडे कोणता कामधंदा नाही की ते लोक तुमच्यावरती जादूटोनाच करत बसतील. आणि एक लड़की मुझे बोली, मला ना बाराचं स्वप्न पडलं, लिंबू मिरची हे ते टाचण्या. तर माझ्या बाजूवालीच केलं. म्हणजे तिला काही दुसरे कामधंदा नाही, तू काही फेमस हिरोईन आहे काय, तर स्टार बी आहे का, तुझ्याकडे लाखो करोडो रुपये येतात, तू मेल्याने तिला काय लाभ आहे? कधी कधी शैतानही आपल्या मनामध्ये असं टाकतो की ती वाईट आहे, दुश्मनी पैदा करतो. और कभी कभी दुष्ट हमारे मन में डालता है कि वो जो स्त्री है वो बुरी है और वो क्या करता है बैर उत्पन्न करता है. बायबल आपल्याला काय सांगतं, आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करा. और बाइबल हमें क्या बताता है कि तू अपने पड़ोसी से प्यार कर. ते वाईट आहे, देव बघून घेईल, पण आपण आपलं कर्तव्य करायचं. और अगर वो लोग बुरे तो परमेश्वर उनको देख लेगा, लेकिन हमारा जो कर्तव्य हमें करना है. तर म्हणून आपण त्यांच्यावर असं म्हणजे कधी कधी शैतान असं टाकेल की बघितलं तुला स्वप्नात आलं ना, ही करते तुझ्यावर, ही चांगली नाही, तुझ्यावर जोडते, अशी आहे तशी आहे. और कभी कभी शैतान हमारे मन में डालता है कि देख तुझे ऐसे स्वप्न गिरा है और वो जो स्त्री है वो अच्छी नहीं, तेरे विरुद्ध में वो करती है. म्हणजे तू कमवत नाही, और मैंने कहा कि तू कमाती बापाच्या है जीवावर जेवते, और अपने पिता की कमाई पर देती है. तुला मारून काय फायदा आहे? और तुझे मारकर उसे क्या लाभ? तुझी आई, और तेरी माँ तुझे घरातली लोक, और तेरे घर के लोग, त्यांना सगळ्यांना मारून तिला काय मिळणार? और उन सबको मारकर उसे क्या मिलने वाला तुझा है? बाप तर म्हातारा आहे, और तेरा जो पिता है वो तो बूढ़ा है तिला लग्न आहे, तिचा नवरा चांगला आहे, तरुण आहे, म्हाताऱ्याबरोबर ती का राहील? और उसकी शादी जो है अच्छी है और उस अच्छे पति के साथ में वो उसे क्यों मारेगी? तुझ्या म्हाताऱ्या बाबाबरोबर काय मागायची? और वो तेरे बूढ़े पिता के साथ क्यों रहेगी? त्यामुळे तुझ्या मनात असं काय विचार येतो की तीच करते. और तेरे मन में ऐसा ख्याल क्यों आता है कि वही करती है? शैतान दाखवतो. और शैतान तुझे दिखाता है. तर म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी काही गोष्टी आहे ना शैतानाकडून असतात की आपण जाचणं परखणं गरजेचं आहे. म्हणून इथे लिहिलं आहे, जागने हारा सपनों को तुच्छ जानता है, इसलिए जो जागरूक रहता है वो परखता है क्या है, सही है कि नहीं, तो तोड़कर मुक्त होना, उस फैमिली से क्या करना, उसको भी मुक्त करना. आणि म्हणून इथे दिलेलं आहे की जो जागृत व्यक्ती आहे तो काय करतो, स्वप्नाला निरर्थक जाणतो. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे की जे निरर्थक स्वप्न आहे त्याचा स्वीकार न करता त्यांना तोडून टाकायचं. हालेलुया. किसी को कोई प्रश्न? वाईट स्वप्नांवर, प्रभूच्या दासाच्या निंदावर. तू काळी आहे पण तू सुंदर आहे. म्हणजे काळे लोक सुंदर असतात गोऱ्यांपेक्षा, नाक नक्षे चांगले असतात त्यांचे. त्याच्यामुळे काय वाईट रंग नाही म्हणून हे नाही घ्यायचं किंवा तिच्या मनातली ती घाण निघून गेली. तर मोस्टली काळे लोक अपने रंग को तुच्छ देखते हैं. आणि जे काळे लोक आहेत ते स्वतःच्या रंगाला तुच्छ जाणतात. प्रभु ने दिया है, आणि देवाने ते दिलेले आहे. तो जो प्रभु ने दिया है, परमेश्वर जो करता है अच्छा देता है. आणि देव जे काही देतो ते उत्तम असतं. मी पण देवाला म्हणायचे, प्रभू माझे काळे डोळे का दिले, निळे का नाही दिले? मला निळे डोळे आवडतात. पण जेव्हा मला कळालं की त्यांचे डोळे कमजोर असतात आणि काळे डोळे मजबूत असतात, मी म्हटलं बरं झालं देवा तुम्हाला निळे डोळे दिले नाही, घारे डोळे दिले नाही. मला घारे डोळे खूप आवडायचे, घारे, निळे, हिरवे अशा रंगाचे. तर जेव्हा त्यांची वीक पॉईंट कळाली मला की त्यांचे डोळे कमजोर असतात, त्यांची क्षमता थोड्या दिवसानंतर मग चष्मे आणि हे सगळ्या गोष्टी लागतात, तर मग मला कळालं नाही देवाने किती छान डोळे दिले काळे. पहिले मी म्हणायचे का देवा मला बटाट्यासारखे डोळे दिले, असे मोठे मोठे. तर मग माझ्यासमोर एकदम छोटे डोळेवाली मुलगी आलेली, ती हसली, तिचे डोळे बंद झाले. म्हणून तुला दिसली का? मी दिसली, तू हसला मी तुला दिसली का? तर ती बोलली हां मुझे दिख रही थी तू. नहीं मैंने तेरा आँख तो बंद हो गया था. नहीं दिरे बोलिका मेरे को दिख रही थी तू बोलली. बरं झालं देवा तुम्हाला डोळे डोळे दिले. आता मी हसते तरी माझे डोळे उघडे दिसतात ना, कारण देव हसायचे ते डोळे असे बंद व्हायचे. म्हणून देव जे काही करतो ना आपल्यासाठी बेस्ट करतो. नाही तर मी पण कुडकुडायची की देवा मला डोळे असे, बाकी मी कशाला नाही कुडकुडे, फक्त डोळ्यांना कुडकुडतो, डोळ्यांना. कारण का ते जरा छान दिसतात ना निळे डोळे. म्हणून देव जे करतो सुंदर करतो.
आपल्यासाठी उत्तमातलं उत्तम आहे ना. आता समजा रोहितला गोरा रंग दिला असता तर तो चांगला दिसला असता का, हँडसम दिसला असता का. आता रोहित कसं ह्याच्यात हँडसम दिसतो है ना, वॉल्टर हँडसम दिसतो. तसं ते प्रत्येकाला जो रंग दिला आहे तो त्यांना सूट होतो, तो त्या देवाकडून रंग आहे. दुसरं काही प्रश्न कुणाला वाईट स्वप्नांवर, त्याचं काहीतरी आहे आणि ते राहतं, मग तो मध्ये मध्ये येतो, मध्ये मध्ये येत राहतो, मध्ये मध्ये येऊन तुम्हाला अटॅक करतो, तुम्हाला त्रास देतो, काही ना काही तुमच्या जीवनात देऊन जातो. मग त्याचं काहीच वस्तू ठेवायचा नाही, छोटासा किडा पण त्याचा ठेवायचा. पण कधी कधी असा करतो की त्याचा तो अधिकार आहे आणि तो पुन्हा मध्ये घर बळकवण्याचा प्रयत्न करतो. आपलं घर त्याला पुन्हा द्यायचं नाही. मग कुठंतरी काहीतरी बॉन्डेज आहे, तो बॉन्डेज देवाकडे उपवास करून प्रार्थना करून मागायचा. करून म्हणायचं, प्रभू दाखव मला, सांग मला, असं दृष्टांतात दाखव. आता आपण दृष्टांतांबद्दल बघू उद्यापासून. तर मग उद्या हां देवाला जाऊन म्हणू शकते, प्रभू मला दर्शन दे, मला सांग, मला वचनाने सांग, तुझ्या दासाला सांग, ज्याला दिसतं त्याला सांग. किंवा जसं काही दर्शनाचं गिफ्ट आहे, जसं श्री अश्विनी भोसले, तिला सांग, तिला विचार. आता मी वाईट वाटून देऊ नका, पण पडते, पण कुठेतरी आपल्याला होल्ड असतो आपल्यामध्ये, कुठेतरी आपण त्याला साधन दिलेलं असतं, कुठेतरी मोका दिलेला असतो. त्याच्यामुळे ते येतात. आपण रात्री प्रार्थना करून झोपतो तरी पडतात. त्याच्यासाठी का पडतात? मग देवाला विचारायचं. आपण प्रार्थना केली, देवाला दान दिलं, पश्चाताप केला, तरी पण वाईट स्वप्न पडतात. ते देवाला विचारायचं, का कुठं काय आहे का, त्याचा कुठला खेळावेळा माझ्यात आहे का, मला सांग. तर देव सांगेल. खेळा जर उकरून काढला तर येईल का? खेळा जर उकरून काढला तर येईल का? तो नाही येणार ना काय ठेवायला, कारण त्याचं काहीच नाही आहे ना. आपण खेळाच उकरून काढूया. त्याचं जर कुठंतरी बंधन आहे, तोच उकरून काढून टाकायचं, तोडून टाकायचं, मग तो पुन्हा आत येणारच नाही. अजून कुणाला पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येतो. प्रभू आज सत्य गोष्ट प्रकट कळाली आहे प्रभू की वाईट स्वप्न तुझ्याकडून नसतात प्रभू. वाईट स्वप्न दृष्ट पाडतो आणि आम्हाला त्रास देतो, आमची हाडं खिळखिळी करतो, आम्हाला आजारी पाडण्यासाठी, आम्हाला वाईट काम करण्यासाठी, आम्हाला दुःखी करण्यासाठी, आम्हाला निराश हताश करण्यासाठी प्रभू ही वाईट स्वप्न येतात. त्यामुळे प्रभू आम्हाला कधीही वाईट स्वप्न पडून देऊ नको. आम्ही कुठं ना कुठे चुकतो प्रभू, खूप साऱ्या गोष्टींमध्ये आम्हाला माफ कर प्रभू, क्षमा कर. पण आम्हाला कधी वाईट स्वप्न पडून देऊ नको. आम्हाला नाहीतर स्वप्नच पडून देऊ नको. आम्हाला काय तर तुझ्याकडून स्वप्न पडून दे, नाहीतर स्वप्न पडूनच देऊ नको. ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे. तुझं रक्त लावले, तुझी कृपा दया मागते, तुझ्या पंखामध्ये सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना करते. तू आमची ढाल, आमचं कवच आहे. दया कर. सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देते, सर्व आदर मान महिमा तुला देते आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करते. सगळ्यांना